नमस्कार. भाषा विज्ञान या विषयामधल्या पुस्तक क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतो, ज्याचं नाव आहे समाज भाषा विज्ञान भाग 2. समाज भाषा विज्ञान भाग 2 मध्ये आपल्याला एकूण 6 घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर 6 घटकांपैकी पहिला घटक आहे बोली भाषा आणि प्रमाण भाषा. घटक क्रमांक 2 आहे बोली भूगोल. तिसऱ्या घटकामध्ये मराठीच्या प्रमुख बोलींचा समाज वैज्ञानिक विचार आपण करणार आहोत. तर घटक क्रमांक 4 मध्ये समाज भाषा विज्ञान आणि समाजशास्त्र याचा नेमका नातेसंबंध कसा आहे ते समजून घेणार आहोत. घटक क्रमांक 5 आहे समाज भाषा विज्ञान मानववंशशास्त्र आणि घटक क्रमांक 6 मध्ये समाज भाषा विज्ञान आणि भाषेची नवी रूपे. अशा एकूण 4 घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता आपण सुरुवात करतोय घटक क्रमांक 1 पासून. घटक क्रमांक 1 चं नाव आहे बोली भाषा आणि प्रमाण भाषा. तर बोली भाषा आणि प्रमाण भाषा नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. बघा, ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला बोलत असताना आपण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर करतो किंवा भाषेची वेगवेगळी रूपं वापरतो असं आपल्याला लक्षात येतं, बरोबर. म्हणजे परीक्षा लिहित असताना किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रश्नांची उत्तरं देत असताना, एखाद्या सरकारी किंवा खाजगी संस्था ज्या आहेत त्या संस्थेमध्ये कार्यालयीन कामकाज करत असताना अशा वेळेला आपण भाषा वापरतो. त्या भाषेचं स्वरूप आणि आपण मित्रमैत्रिणीमध्ये असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना जे वापरतो ते भाषेचं स्वरूप हे काहीसं निराळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, घरामध्ये कुटुंबात बोलत असताना आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही. आपण वाक्यरचना कशी करतोय, आपण व्याकरण वगैरे व्यवस्थित व्याकरणिक दृष्ट्या रचना बरोबर करतो आहोत ना, या सगळ्याचा आपण फारसा विचार करत नाही. परंतु ज्या वेळेला आपल्याला बाहेर एखाद्या कार्यालयीन कामासाठी किंवा शैक्षणिक कामासाठी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या असतात त्यावेळेला मात्र आपण विचारपूर्वक व्याकरणिक दृष्ट्या योग्य अशी वाक्य बांधणी करण्याचा प्रयत्न करतो. मग ही जी भाषेची 2 रूपं आहेत, या 2 रूपांना आपण फॉर्मल किंवा इनफॉर्मल अशी 2 रूपं म्हणत असतो. फॉर्मल म्हणजे ज्यामध्ये काय आहे, औपचारिकपणा आहे. तर इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिकपणा. कुटुंबियांसोबत बोलत असताना, आपल्या प्रिय व्यक्तींशी बोलताना, आपल्या मित्रमंडळींशी बोलत असताना आपण जे भाषेचं स्वरूप वापरतो त्या भाषेच्या रूपाला आपण इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक भाषेचं रूप असं म्हणतो. यालाच मराठीमध्ये किंवा भाषा विज्ञानामध्ये आपण बोली भाषा असं म्हणणार आहोत. आता ही बोली भाषा जी आहे ही केवळ तिच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की बोली भाषा म्हणजे बोलण्यासाठी वापरलेली भाषा, ओके, किंवा सहजपणे दैनंदिन आयुष्यात उत्स्फूर्तपणे ज्या वेळेला आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेला आपण मुख्यतः ज्या भाषेचा वापर करतो ती भाषा म्हणजे काय आहे, बोली भाषा आहे. तर ज्या वेळेला आपण औपचारिक म्हणजे फॉर्मल गोष्टीसाठी, एखाद्या शैक्षणिक कामासाठी किंवा व्यावहारिक कामासाठी भाषेचा वापर करत असतो त्यावेळेला तिचं जे फॉर्मल रूप आहे, औपचारिक रूप आहे, याला आपण म्हणतो प्रमाण भाषा. ठीक. मग बोली भाषा नेमकं कशाला म्हणायचं, या बोली भाषेविषयीच्या अनेक व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा तिचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे बोलण्यामध्ये जास्तीत जास्त साम्य आढळणाऱ्या लोकांच्या समूहाच्या स्वाभाविक बोलण्याच्या गोळ्या बेरजेला बोली असं म्हणता येतं. आता याचा अर्थ नेमका काय, तर जर समजा आपण एका विशिष्ट प्रदेशामध्ये राहणाऱ्या काही ठराविक व्यक्तींच्या समूहाचा विचार केला तर ह्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये अगदीच एकसारखेपणा असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण आपण बघितलं की व्यक्तीनुसार भाषा जी आहे ती बदलत असते. मग व्यक्तीनुसार भाषा बदलते, पण तरीही त्यातल्या त्या व्यक्तींच्या बोलण्यात कमीत कमी वेगळेपणा आढळतो. ओके, अशा वेळेला त्यांच्या बोलण्यातलं असाधर्म्य जे आहे हे साधर्म्य बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट काय आहे या ठिकाणी, तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील मॅक्सिमम कामं करण्यासाठी म्हणून उत्स्फूर्तपणे ही लोक त्या भाषेचा वापर करत असतात. मग इथे काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एका ठराविक प्रदेशामध्ये राहणाऱ्या एका ठराविक लोकसमूहाची दैनंदिन वापरासाठी उत्स्फूर्तपणे वापरली जाणारी आणि कमीत कमी वेगळेपणा असणारी अशा प्रकारची जी भाषा तिला आपण म्हणणार आहोत बोली भाषा.
हो. बोलीभाषा आता मुळातच बोलीभाषा ही काय आहे, ही सापेक्ष अशा प्रकारची एक संकल्पना असं आपल्याला म्हणता येतं. कारण केवळच एखादी भाषा बोलीभाषा आहे असं म्हणून भागत नाही, तर ती नेमकी कशाची बोलीभाषा आहे याचं उत्तर आपल्याला द्यावं लागतं. जसं की मी म्हटलं की मालवणी किंवा कोकणी या बोलीभाषा आहेत. तर इतर भाषिक जे आहेत त्या इतर भाषकांची समजा त्यांना माहिती द्यायची आहे त्या इतर भाषकांना, तर त्यांना केवळ मालवणी किंवा कोकणी ही बोली आहे इतकं सांगून भागणार नाही. तर ती कशाची बोली आहे, कोणत्या भाषेची, कोणत्या प्रमुख भाषेची बोली आहे हे आपल्याला सांगावं लागेल. मग ही संज्ञा जी आहे बोली ही सापेक्ष संज्ञा असलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तिचा कशाचा तरी संबंध आहे. ओके, ती स्वायत्त अशा प्रकारची काय म्हणू शकतो आपण संकल्पना नाही. मग कोकणी आणि मालवणी ह्या कुठल्या भाषेच्या बोली आहेत, तर त्या मराठी भाषेच्या बोली आहेत असं आपण म्हणतो. ओके, मग मराठी ही काय आहे, तर मराठी ही मुख्य भाषा आहे, ती स्वायत्त भाषा आहे. मराठी कोणाची बोली भाषा आहे का, नाही. बरोबर. मग मराठी ही काय आहे, प्रमाण भाषा आहे असं आपण म्हणतो. आणि या प्रमाण भाषेची जी वेगवेगळी रूपं आपल्याला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाहायला मिळतात, त्यांना आपण म्हणणार आहोत मराठी भाषेच्या बोलीभाषा. ओके, म्हणजे प्रमाण भाषा ही एक स्वायत्त अशा प्रकारची काय म्हणू शकतो आपण संकल्पना आहे. तर ज्या वेळेला आपण बोलीचा विचार करतो, तो बोली ही मात्र स्वायत्त संकल्पना नसून ती कशाची तरी संदर्भ जोडून येते, तीच कशाची तरी काय म्हणू शकतो आपण सापेक्ष स्वरूपाची असते. आणि म्हणूनच तिला प्रमाण भाषेचा जो संदर्भ आहे तो आपल्याला द्यावा लागतो. प्रमाण भाषा कशाला म्हणायचं, की एकाच समाजाचा भाग असणाऱ्या अनेक घटकांच्या बोलींचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्या मोठ्या भाषक समाजाला अमुक एक भाषा बोलणारा समाज असं नाव देतो. बरोबर. जसं की आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम लोक मराठी बोलतात. मग मराठी बोलणाऱ्या लोकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र अशी आपण बऱ्याच वेळेला कल्पना जी आहे ही करत असतो. हे नाव प्रामुख्याने त्या प्रदेशावरून पडलेलं असतं. उदाहरणार्थ महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठी भाषा असं आपण विचार करत असतो. बरोबर. पण कमी अधिक प्रमाणामध्ये साम्य असलेलं व्यक्तीच्या बोलण्याचं जे ध्वनी रूप आहे त्याला आपण भाषा असं म्हणतो. बरोबर. भाषा म्हणजे काय, तर बोलण्यासाठी मुख्यतः जे माध्यम म्हणून वापरलं जातं त्याला आपण भाषा म्हणतो. मग प्रमाण भाषा नेमकं कशाला म्हणायचं, तर आतापर्यंत आपण बघितलं की बोलीभाषा म्हणजे काय. बोलीभाषा म्हणजे प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे दैनंदिन व्यवहारात जी भाषा वापरतो त्याला त्या त्या व्यक्तीची बोलीभाषा असं आपल्याला म्हणता येतं. मग ही बोलीभाषा ही कुठल्या तरी प्रमुख भाषेची संबंधित असते. ओके. मग प्रमाण भाषा म्हणजे आपण या ठिकाणी त्याचं स्वरूप समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रमाण भाषा नेमकं कशाला म्हणायचं. बघा, जी औपचारिक पद्धतीने वापरली जाते, जी शैक्षणिक कामकाज किंवा व्यावहारिक कामकाजासाठी वापरली जाते, लिखाणासाठी मुख्यतः जिचा वापर केला जातो आणि एका मर्यादित प्रदेशात न वापरता थोड्या विस्तृत प्रदेशामध्ये मोठा लोकसमूह जिचा वापर करतो, अशा भाषेला आपल्याला प्रमाण भाषा म्हणता येऊ शकतो. मग प्रमाण भाषा कुठली आणि बोलीभाषा कुठली हे आपण कसं ठरवायचं, तर त्याच्या काही कसोट्या. पहिली कसोटी बघा प्रमाण भाषा म्हणण्याची. पहिलं, बोलण्याच्या पद्धतीतील भिन्नत्वाऐवजी सर्वसामान्यत्वावर भर देऊन प्रमाण भाषा ठरवली जाते. म्हणजे आता बघा, आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहणारी माणसं, कोणी नागपूरला राहतंय, कोणी कोकणामध्ये राहतंय, कोणी रत्नागिरी साईडला राहतंय, तर कोणी अगदी चंदीगड, गडचिरोली या भागामध्ये राहते. हे सगळे जे जिल्हे आहेत हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य तसं पाहायला गेलं तर काय म्हणू शकतो आपण, लोकसंख्येच्या आणि भूप्रदेशाच्या दृष्टिकोनाने अतिशय विस्तारित असं आहे. ओके. मग पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर पूर्व महाराष्ट्रामध्ये चंदीगड असेल किंवा काय म्हणू शकतो आपण दुसरं
गडचिरोली सारखा भाग असेल तर या गडचिरोली सारख्या भागामध्ये बोलली जाणारी मराठी भाषा आणि इकडे पश्चिमेकडे कोकण म्हणजे ज्याला आपण म्हणू सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या भागामध्ये बोलली जाणारी मराठी भाषा, दोन्हीकडे मराठीचाच वापर होतो, पण दोन्ही मराठी भाषांची जी बोली आहे त्यांचे रूप आपल्याला भिन्न भिन्न आढळतात, बरोबर. म्हणजे कोकणामध्ये राहणारा जो माणूस आहे त्याला गडचिरोलीकडची मराठी ऐकल्यानंतर ती थोडीशी डिफिकल्ट कळून घ्यायला वाटते, सोबतच आपल्याला तिचं व्याकरण समजून घेणं ही कठीण वाटतं. का? कारण ह्या दोन्ही बोलींची रूपं या बोली एकमेकापासून लांबच्या अंतरावर वावरत असल्यामुळे ती भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. त्याचं स्वरूप जे आहे हे एकमेकीपेक्षा काहीसं निराळं आहे, बरोबर. पण जर समजा आपण या दोन व्यक्तींना एकमेकासमोर उभं केलं तर त्यांना एकमेकाचं बोलणं समजून घेणं कठीण वाटतं. पण याच्या विरुद्ध जर समजा त्यांना प्रमाण मराठी भाषेमधलं एखादं पाठ्यपुस्तक त्यांच्या हातामध्ये टेकवलं तर ते पाठ्यपुस्तक वाचत असताना मात्र त्यांना कुठलाही त्रास पडत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली एखादी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेला पूर्वेकडची बोलीभाषा कळून घेणं जरी डिफिकल्ट वाटत असेल, या दोन भाषांचं स्वरूप थोडंसं भिन्न असेल तरीही या दोन बोलीभाषांमधली जी काही सामान्य रूपं आहेत, भाषेची सामान्य रूपं एकत्र केलेली आहेत, ती एकत्र कुठे केली जातात तर ती प्रमाण भाषेमध्ये केली जातात. म्हणजे मराठी म्हणूनच प्रमाण मराठी भाषा ही दोन्हीही भाषा बोलणारे जी काही लोकसंख्या आहे त्यांना सोपी वाटते, समजून घ्यायला कठीण वाटत नाही. का? कारण प्रमाण भाषेमध्ये वेगवेगळ्या बोलीमधील सामान्य रूप एकत्र करून प्रमाण भाषा तयार होत असते. ओके, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की बोलण्याच्या पद्धतीतील भिन्नत्वाऐवजी सर्वसामान्यावरती भर जो आहे हा प्रमाण भाषा देते. दुसरं आहे राजकारण, व्यापार, व्यवसाय, सामाजिक संस्था अशा मोठ्या परिघात समान आकलनासाठी एकच एक भाषा वापरावी लागते. अशी वापरलेली भाषा प्रमाण भाषा बनते. म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या भागामध्ये काय म्हणू आपण वास्तव्य करताय, तुमच्या प्रत्येकाचं मूळ गाव वेगवेगळं आहे. म्हणजे आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेले आहोत. पण तुम्हाला शिकवत असताना जर मी म्हटलं की तुमची मूळ गावात बोलली जाणारी बोलीभाषा जर वापरावी, ओके, तर ती प्रत्येकाचीच कशी आहे, निरनिराळी आहे. मग ह्या निरनिराळ्या बोलीभाषा वापरणं, शिक्षणासाठी वापरणं ही फार कठीण काम बनतं, बरोबर. जर समजा तुम्हाला म्हटलं की मुख्य कार्यालय जी आहेत, मध्यवर्ती कार्यालय जसे की बँक असेल किंवा कोर्ट असेल, ओके, हॉस्पिटल्स असतील, तर अशा ठिकाणी आपल्याला प्रत्येकालाच कधी ना कधी जावं लागत असतं. मग ह्या व्यवहारांसाठी एखादी भाषा वापरायची म्हटली आणि ती बोलीभाषा वापरावी असं आपण ठरवलं तर हे कामकाज काहीच कठीण होऊन बसेल. का? कारण जर समजा मी ठरवलं की कोकणी भाषेतून करायचं तर कोकणी भाषेतून सगळा व्यवहार जो आहे हा शाळा शिक्षणामध्ये किंवा व्यावहारिकदृष्ट्या आपण कोकणी भाषेचा वापर करावा, तर पूर्व महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना कदाचित हे सगळं गैरसोयीचं ठरू शकेल, बरोबर. मग अशा वेळेला या सगळ्यावर तोडगा म्हणून आपल्या सगळ्यांच्या बोलीभाषेतली काही समान रूपं एकत्र करून अशा प्रकारची एक भाषा तयार होते की ज्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांनाच काम करणं, बोलणं अगदी सुलभ होऊन जाईल. ओके, मग राजकारण, व्यापार, व्यवसाय, सामाजिक संस्था अशा ठिकाणी सगळ्याच लोकांना सहभाग घ्यावा लागतो, सगळ्याच लोकांना आपापली मतं काही वेळेला मांडावी लागतात आणि म्हणूनच हे सगळ्या ठिकाणचं कामकाज सोपं व्हावं यासाठी बोली भाषेचा वापर न करता सर्व बोलींमधले सामान्य रूप एकत्र करून तयार झालेली अशा प्रकारची प्रमाण भाषा वापरली जाते. ओके, पुढे आहे मध्यवर्ती नगरात आजूबाजूचे लोक येतात, ते त्यांच्या बोलीत व्यवहार किंवा संभाषण न करता जी भाषा या नगरात वापरली जाते ती बोलतात. आपण आपली भाषा वापरली तर थट्टा होईल किंवा प्रतिष्ठा कमी होईल अशा भीतीने मध्यवर्ती नगरातील केंद्रवर्ती भाषा प्रयोग जो आहे तो उपयोगात आणला जातो. अशा प्रकारे प्रमाण भाषा जी आहे ती काय म्हणू शकतो आपण आकाराला येते. म्हणजे जर समजा पुणे या भागामध्ये राहणार तर पुणे हा देखील जिल्हा कसा आहे, फार मोठा आहे, बरोबर. पुणे या प्रदेशामध्ये गावाकडचा जो भाग आहे आतमधला, या ग्रामीण भागामधून एखादा आलेला जो माणूस आहे हा समजा पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये आला, ओके, एखादा शेतकरी आहे जो पुण्यात फार आतमध्ये गावात राहतो आणि त्याला आपली भाजी विकण्यासाठी रोज शिवाजीनगरला यावं लागतं. आता हा माणूस गावाकडून आलेला असला तरी त्याचं दैनंदिन कामकाज जे आहे पोट भरण्याचं हे कुठे चालतंय, मध्यवर्ती शहरामध्ये चालतंय. हे मध्यवर्ती शहर आहे पुण्यामधलं शिवाजीनगर.
ओके. मग अशा ठिकाणी आल्यानंतर या शहरामध्ये राहणारी माणसं कशी आहेत, सुशिक्षित आहेत, बऱ्यापैकी उच्चभ्रू वस्तीमधली आहेत. मग अशा ठिकाणी भाषेचं रूप जे आहे, मराठी भाषेचं रूप जे आहे ते निश्चितच वेगळं असणार आहे. आणि ग्रामीण भागातून आलेल्या त्या शेतकऱ्याच्या गावात बोलली जाणारी मराठी भाषा ही थोडीशी वेगळी असणार आहे. मग आपण सुशिक्षित लोकांमध्ये आलोय, मग आपण त्यांच्यासारखं बोललं पाहिजे, हा विचार कुठेतरी त्याच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच तो आपल्या गावाकडची जी भाषा आहे ती भाषा न वापरता या नगरामध्ये माणसं जी भाषा वापरतात तशा प्रकारच्या भाषेचं स्वरूप आत्मसात करायचा प्रयत्न करतो. ओके. मग अशा प्रकारे मध्यवर्ती शहरांमध्ये जी भाषा वापरली जाते त्या भाषेला आपण म्हणू शकतो प्रमाण भाषा. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, बहुतेक मोठ्या शहरात संस्था शहरात किंवा मध्यवर्ती नगरात असतात, त्यांचा व्यवहार हाताळणारी लोकही सुशिक्षित असतात. या सुशिक्षितांच्या बोलींचं सतत संक्रमण होत असतं. असे सर्वसाधारणत्व असणारी प्रमाण भाषा असते. म्हणजे सुशिक्षितांचं बोलण्याची भाषा किंवा उच्चभ्रू लोकांची बोलण्याची भाषा किंवा मध्यवर्ती नगरात जी बोलली जाते अशी भाषा, याला प्रमाण भाषेचं रूप जे आहे ते प्राप्त होतं. तिला आपण प्रमाण भाषा असं म्हणू शकतो. ओके. सर्वसाधारण बोली ही हळूहळू त्या प्रदेशाची गरज बनते. ओके. महाराष्ट्रात देशी मराठी बोलीलाच पुढे मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आपण बघतो. राजकारण, शासन, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र, सभा अशा ठिकाणी सगळीकडे त्या प्रमाण भाषेलाच मान्यता मिळते. अशा प्रमाण भाषेत स्थूलमानाने एक विविधता असते. काही वेळेला प्रमाण भाषेतही शब्दरूपांची अथवा भाषा प्रयोगाची विविधता आढळते. जसं की बघा, मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर मराठी भाषा ही देखील कधी ना कधी बोली भाषाच होती. बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी ही देखील केवळ काय होती, बोली होती. आता ही बोली जी आहे ती बोली भाषाच जी आहे ती महादेशी मराठी म्हणून ओळखली जाणारी बोली भाषा होती. ही देशी मराठीच पुढे जाऊन राज्यकर्त्यांनी वापरायला सुरुवात केली. खास करून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा पेशव्यांच्या कालखंडामध्ये पेशव्यांनी या देशी भाषेचा वापर जो आहे हा वाढवला. आणि या सगळ्यामुळे शासनकर्त्याची जी भाषा ती सामान्यांची भाषा, बरोबर, असं बनत जातं हळूहळू राजकारण. आणि त्याच्यामुळेच या देशी भाषेला प्रमाण भाषेचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच देशी मराठी हीच आज आपण प्रमाण मराठी मानायला लागलेलो आहोत. आता दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रमाण भाषा ही लिपिबद्ध असते. लिपिबद्ध म्हणजे ती लिहिता येते, ती लिहिण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लिपीचा वापर करण्याचा नियम असतो. मुद्रणालयात, शासकीय परिपत्रक, प्रमाणपत्रात अशी लिपिबद्ध भाषा वापरली जाते. मग मराठी भाषेची लिपी जी आहे ही अधिकृत लिपी कोणती आहे तर श्री ही संगणकाची लिपी प्रमाण लिपी म्हणून मराठी भाषेची मान्यता पावलेली आहे. साहजिकच आकलन आणि व्यवहार सुलभता हे प्रमाण भाषेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कळायला समजायला लोकांना इझी व्हावं, ओके, कामकाज सुरळीत पार पडावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या वेगवेगळ्या लोकांच्या बोली भाषांऐवजी कामासाठी म्हणून जी मुख्य भाषा मध्यवर्ती नगरामध्ये उद्योगधंद्यामध्ये वापरली जाते, उद्योग संस्थांमध्ये वापरली जाते, अशा भाषेला आपण म्हणणार आहोत प्रमाण भाषा. तर या ठिकाणी तुम्हाला बोली म्हणजे काय आणि प्रमाण भाषा म्हणजे काय यामधला फरक जो आहे तो बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की भाषेची ही दोन रूपं जी आहेत ही नेमकी कशा प्रकारे तयार झाली असतील. आता बघा, आपण लहानपणापासून शिक्षणासाठी जी भाषा वापरतो आहोत मराठी भाषा, ते भाषेचं रूप त्याला आपण प्रमाण भाषा असं म्हणतो. मग तुम्ही म्हणाल सगळ्याच लोकांना जर प्रमाण भाषा कळते आहे, लहानपणापासून आपण तिचा वापर देखील करतो आहोत, मग कशासाठी नेमकी बोली भाषेची गरज आहे, बोली भाषा कशा तयार झाल्या असतील. ओके. तर लक्षात घ्यायचं आपल्याला बोली निर्मितीची कारण. 1961ला ज्यावेळेला आपल्याकडे जनगणना झाली त्यावेळेला भारतामध्ये 1952 ज्या आहेत त्या भाषा गणल्या गेलेल्या होत्या. त्यापैकी 350 भाषा आज मितीला नाहीशा झाल्या. ओके. जगभरामध्ये 1961च्या जनगणनेनुसार 1952 भाषांपैकी आजच्या घडीच्या 350 भाषा नष्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भाषा ह्या वेगाने संपतायत. आता हे संपतायत याच्या मागे काही कारणं आहेत. ओके. केवळ बोलीच नष्ट होतात असं नाही, तर समृद्ध वारसा ज्यांना लाभलाय अशा प्रमाण भाषा जसं की मराठी, गुजराती, कन्नड, बंगाली, पंजाबी या प्रमाण भाषा ही हळूहळू काय म्हणू शकतो आपण मंदगतीने संपण्याच्या मार्गावरती आहेत.
का? कारण प्रमाण भाषेतील युवक वर्गाला त्याच भाषेत अनेक शब्दांच्या भाषा रूपांची हल्ली ओळख नसलेली आपल्याला पाहायला मिळते. यामागे कारण काय? तर खाजगीकरण, जागतिकीकरण, संगणकीकरण, नागरिकीकरण, आधुनिकीकरण या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी आपल्या भाषेचा वापर जो आहे हा बदलत चाललेला आहे आणि या बदलामुळेच आपल्याला बोली भाषा आणि सोबत काही प्रमाण भाषा या हळूहळू नष्ट होताना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मग आता आपल्याला समजून घ्यायचंय की बोली निर्मितीची कारणं काय, कोणत्या गोष्टींमुळे या ज्या बोली आहेत या वेगवेगळ्या प्रकारे तयार झाल्यात. पहिलं आहे जंगल, वाळवंट, विस्तीर्ण नद्या, प्रचंड पर्वत या सगळ्यामुळे दळणवळणात खंड पडतो. उदाहरणार्थ, पूर्वी दळणवळणाची वाहतुकीची आधुनिक साधनं नव्हती. त्यावेळी महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतामुळे कोकण आणि देश अशी भाषिक विभागणी झाली. आजही हा दुरावा बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. जसं आपण सुरुवातीला उदाहरण घेतलं की काय म्हणू शकतो आपण, गडचिरोली भागामध्ये राहणारा एखादा माणूस आणि सिंधुदुर्गात राहणारा माणूस या दोघंही जण मराठीच वापरतात, पण त्यांची मराठी बोलण्याची पद्धत, त्यांची रूप, तिचं स्वरूप हे अगदीच वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हा इतका मोठा वेगळेपणा कशामुळे? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं पहिलं भौगोलिक कारण जे आहे ते भौगोलिक कारण नेमकं काय आहे? तर मोठमोठे नदी, पर्वत, डोंगर रांगा या सगळ्यामुळे काय होतं तर दोन प्रदेश एकमेकापासून विलग होतात, लांब जातात. बरोबर. मग जर समजा असे प्रदेश क्रॉस करण्यासाठी म्हणजे पार करण्यासाठी आपल्याकडे आधुनिक साधनं नसतील तर अशा वेळेला या दोन प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींचा एकमेकाशी संपर्क फारच क्वचित येतो किंवा काही वेळेला तर संपर्कच होत नाही. ओके. जसं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला जाण्या येण्यासाठी गाड्या अवेलेबल नव्हत्या त्यावेळेला घाटाकडचा माणूस जो आहे तो कोकणाकडे फार क्वचितच येत असायचा. म्हणजे यांचा संपर्कच एकमेकाशी न आल्यामुळे त्यांच्या दोघांच्या बोलीची पद्धत जी आहे, भाषा बोलण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. मग अशा प्रकारे दोघंही मराठीच बोलत असली तरीही त्या दोन्ही मराठींची रूप मात्र कशी आहेत, वेगवेगळी आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आता दुसरं कारण काय आहे बघा, सांस्कृतिक कारण किंवा म्हणू शकतो आपण पर्यावरणिक कारण. युद्ध असेल, दुष्काळ असेल, राजकारण असेल या सगळ्यामुळे बऱ्याचदा स्थलांतर घडून येतं. ओके. आता एखाद्या ठिकाणी युद्ध होतं म्हटल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणची लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. दुष्काळ पडल्यानंतर समजा पोट भरायचं आपल्याला, भूक भागवायची, मग अशा वेळेला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. काही वेळेला राजकारणांमध्ये आपापसात झालेले दंगे असतील, ह्या दंग्यामधून जीव वाचवण्यासाठी किंवा नवीनच समजा एखादं राज्य, एखादा देश निर्माण झाला आणि त्या देशातून आपल्याला हकललं गेलेलं आहे तर अशा वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्या सुखाचा विचार करून, आपल्या जीवाची पर्वा करून काही ना काही कारणासाठी स्थलांतर करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता या स्थलांतरामुळे काय होतं तर या स्थलांतरामुळे एक व्यक्ती जी नवीन प्रदेशामध्ये राहायला आलेली आहे त्या नवीन प्रदेशाची भाषा तिला शिकून घ्यावी लागते. ओके. मग या नवीन प्रदेशामध्ये आल्यानंतर भाषा शिकून घेत असताना तिची मूळ भाषा आणि स्थलांतरित झालेल्या प्रदेशाची भाषा यामध्ये आपल्याला बरंच तफावत असलेली आढळते आणि मग यातून नवीन नवीन बोलींची निर्मिती होते. उदाहरणार्थ, पोर्तुगीज सत्तेमध्ये ख्रिस्ती लोकांचा मराठी भाषिकांशी संपर्क होऊ लागला. त्यामुळे गोव्यातील ख्रिश्चन आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्या मिश्रणातून गोव्यामध्ये नवीन बोलीची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. तिसरा मुद्दा आहे व्यवसाय किंवा भौगोलिकता. या कारणामुळेही नवीन नवीन बोली तयार होतात. जसं की भारतामध्ये जर तुम्ही व्यवसायानुसार वेगवेगळ्या बोली कशा आहेत ते पाहायचं ठरवलं तर सोनाराची भाषा, ओके, एखाद्या नाव्याची भाषा, एखाद्या चांभाराची भाषा, म्हणजे हे केवळच व्यवसायाबद्दल बोलते मी की व्यवसायानुसार देखील प्रत्येक व्यक्ती भाषेची वेगवेगळी रूपं, वेगवेगळे शब्द प्रयोग आपल्या बोलण्यात वापरताना दिसतो. ओके. चौथा मुद्दा आहे एकाच प्रदेशात बोलली जाणारी जी मूळ बोली आहे ती काळाच्या ओघात प्रगती आदान प्रदानाने बदलत जाते. त्यातून नवीन बोली निर्माण होतात. त्या बोली त्या प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, वऱ्हाडी असेल, खानदेशी, डांगी, कोकणी, मायदेशी, सातारी, कोल्हापुरी, सोलापुरी अशी वेगवेगळी प्रदेशानुसार नावं मिळालेली बोली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका ठराविक प्रदेशामध्ये लोक भाषेचा ठराविक प्रकारे वापर करतात आणि त्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा ही बाजूच्या इतर प्रदेशांपेक्षा थोडीशी निराळी असते. मग त्या भाषेच्या रूपाला त्या प्रदेशानुसार नावं दिली जातात आणि ह्यातून नवनवीन बोलींची
भाषेची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाचवं आहे जीत किंवा जेते यांच्या संपर्कातून नवीन बोली जन्माला येऊ शकते. ओके, बऱ्याचदा पराजित लोक विजेत्या लोकांच्या भाषेचं हळूहळू आणि नंतर पूर्ण अनुकरण करतात. जसं की आपल्याकडे पण बघा, ज्या वेळेला मुस्लिम राजसत्ता आल्या त्यावेळेला अरबी, उर्दू, फारसी या त्यांच्या भाषा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काय म्हणू शकतो आपण राजकारणासाठी किंवा दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जात होत्या. मग हळूहळू त्या भाषांचा मराठीवरचा प्रभाव वाढत गेला आणि मग अरबी, उर्दू, फारसी यासारखे जे शब्द आहेत ते शब्द मराठीत वाढायला लागले. बरोबर, म्हणजे आपण काय करायला लागलो, त्यांचं अनुकरण करायला लागलो. तसंच ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर आपण इंग्रजी भाषेचं अनुकरण वाढवलं. म्हणजे जीत किंवा जेते याचा अर्थ काय, तर ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला युद्ध झाल्यानंतर जिंकलेला जो समाज आहे त्या समूहाची जी भाषा, त्या भाषेचं अनुकरण पराजित झालेला समूह करायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे राज्यकर्त्याची भाषा जी आहे ती श्रेष्ठ भाषा आणि गुलामाची भाषा ही कनिष्ठ भाषा, अशा प्रकारचा समज जो आहे हा समाजामध्ये रूढ होतो आणि त्यामुळे राज्यकर्त्याच्या भाषेचं अनुकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतं आणि यातूनच नवनवीन बोली तयार होऊ शकतात. सहावा आणि शेवटचा मुद्दा आहे की दोन भिन्न भाषिक एकत्र येऊन सुद्धा नवीन भाषा तयार होतो. जसं की न्यूनगंड असणारा समाज प्रभावी समाजाच्या भाषेचं अनुकरण करतो आणि त्या संक्रमणातून एक नवीन बोली तयार होते. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या सीमेचा आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारं बेळगाव या जिल्ह्यामध्ये मराठी आणि कन्नड अशा दोन भाषा ज्या आहेत त्या भाषांच्या मिश्रणातून एक नवीन बोली तयार झाली आणि त्या भाषेला बेळगावी मराठी भाषा असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये कन्नड भाषेतील बऱ्याच शब्दांचं प्राबल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हिचं रूप कसं आहे तर मराठी आणि इतर भाषांच्या संपर्कातून तयार झालेलं नवं रूप, म्हणून हिला आपण बेळगावात बोलली जाते म्हणून बेळगावी मराठी अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. सो राजकीय कारण असेल किंवा पर्यावरणाचं कारण असेल, सांस्कृतिक कारणं असतील, भौगोलिक कारणं असतील, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या प्रदेशात माणसं जी राहतात त्या माणसांच्या भाषेचं स्वरूप काळानुसार बदलत जातं आणि यातूनच नवनवीन बोलींची निर्मिती होते हे आपल्याला लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते बोलींबद्दलचे गैरसमज. आता बघा, बोली भाषांविषयी अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ते गैरसमज नेमके कोणकोणते आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचं. बोली भाषा म्हणजे जिचा वापर आपण प्रत्येक जण दैनंदिन आयुष्यात करतो. आता मला सांगा, गावाकडून आलेला एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती मुंबई सारख्या ठिकाणी येऊन स्थायिक झाली, किंवा एखादा विद्यार्थी आहे जो अगदी ग्रामीण भागातून आलेला आहे आणि तो मुंबईमध्ये येऊन कॉलेजसाठी ऍडमिशन त्याने घेतलं. आता मुंबईमधले विद्यार्थी मित्र जे त्याचे आसपास वावरणारे असतील, शिक्षक मंडळी असतील, त्या सगळ्यांची त्याचा दैनंदिन संपर्क येणार आहे. तो ज्या भागात राहत असेल मुंबईमधल्या तिथल्या आसपासच्या शेजाऱ्यांशी त्याचा संबंध येणार आहे. अशा वेळेला संपर्कासाठी म्हणून भाषेचा वापर त्याला करावा लागेल. आता तो ज्या अर्थी ग्रामीण भागातून आलाय तो त्या ठिकाणी ग्रामीण भागात बोलली जाणारी बोली भाषाच वापरत असणार, बरोबर. पण आता ज्या वेळेला तो शहरात आलाय त्यावेळेला त्याला काही भाषिक अडचणींचा सामना करावा लागतो. ओके, हा सामना करावा लागतो. ह्याच्या मागे मुळात कारण काय आहे की बोली भाषेविषयी आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. ओके, मग हे गैरसमज नेमके काय, तर ज्या वेळेला हा व्यक्ती गावाकडचं रूप वापरायला सुरुवात करेल भाषेचं, सुरुवातीच्या काळात तो आपली जी गावाकडची भाषा आहे तीच वापरेल, बरोबर. पण ती भाषा वापरत असताना आजूबाजूची लोक त्याच्याकडे एका विचित्र नजरेने बघतात. ही व्यक्ती म्हणजे गावढळ व्यक्ती आहे, असुशिक्षित अशा प्रकारची आहे किंवा निरक्षर व्यक्ती आहे, अशा दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलं जातं. म्हणजे बोली भाषा म्हणजे गावढळ भाषा, बोली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा, अशा प्रकारची, किंवा बोली म्हणजे कनिष्ठ भाषा, अशा प्रकारचे गैरसमज आपल्याकडे पसरलेले पाहायला मिळतात. ओके, मग हे सगळे गैरसमज भाषा विज्ञानामध्ये चुकीचे मानले जातात. भाषा विज्ञान काय म्हणतं, तर भाषा विज्ञान म्हणतं की भाषेचा मूळ उपयोगच काय आहे, कार्य काय आहे, तर संदेश वहनासाठी माध्यम म्हणून जी भाषा योग्यपणे कार्य करते ती प्रत्येकच भाषा, म्हणजे आपल्या मनातील विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ज्या भाषेमध्ये आहे ती प्रत्येकच भाषा श्रेष्ठ आहे, ती प्रत्येकच भाषा शुद्ध आहे, बरोबर.
आणि म्हणूनच ह्या सगळ्या गैरसमजांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा की आपल्या मनात कोणकोणते विचार असतात भाषेविषयी. तर आपल्याही डोक्यात कुठे ना कुठे असं असतं की ग्रामीण भागामध्ये बोलली जाणारी भाषा ही अशुद्ध आहे आणि म्हणून आपण शक्यतो प्रयत्न करतो शहरामधली जी प्रमाण भाषा आहे ती वापरण्याचा. बरोबर का? कारण शुद्ध अशुद्धच्या संकल्पना आपल्या डोक्यात कुठेतरी रुजलेल्या असतात. किंवा गरिबांची जी भाषा असेल ती भाषा म्हणजे कनिष्ठ भाषा आणि श्रीमंतांची भाषा म्हणजे श्रेष्ठ भाषा. म्हणून बघा एखादा समजा सरकारी मराठी शाळेतून झेडपीच्या शाळेतून आलेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी उद्या अचानक कॉन्व्हेंटच्या मित्रांमध्ये गेला तर तिथे गेल्यानंतर मात्र त्या मराठी मुलांची भाषा ही कशी वेगळी असणार, तिचा ढंग बोलण्याचा वेगळा असणार आहे. बरोबर. मग अशा वेळेला त्या काय म्हणू शकतो आपण मध्यम वर्गातून किंवा कनिष्ठ वर्गातून आलेला हा जो गरीब वर्गातला मुलगा आहे त्या मुलग्याच्या भाषेला इतर मुलं काय म्हणू शकतो आपण गावंढळ किंवा अतिशय वेगळी अशुद्ध अशा प्रकारची भाषा म्हणून हिणवायला सुरुवात करतात. म्हणजे या ठिकाणी बोली भाषा म्हणजे गावंढळ भाषा, बोली भाषा म्हणजे कनिष्ठ भाषा किंवा गरिबांची भाषा म्हणजे कनिष्ठ भाषा, अशा प्रकारचे गैरसमज आपल्याला भाषेविषयी मोठ्या प्रमाणावर असतात. आणि हे सगळे गैरसमज एक भाषा विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून आपण काय केले पाहिजे, मनामधून काढून टाकले पाहिजे. दुसरा एक महत्वाचा गैरसमज आपल्याकडे आहे तो म्हणजे प्रमाण भाषा. या प्रमाण भाषेलाच केवळ व्याकरण असतं, बोली भाषेला व्याकरण नसतं, अशा प्रकारचा एक गैरसमज आपल्याकडे आहे. मग आपण आतापर्यंत शाळेमध्ये जो अभ्यास करत आलोय व्याकरणाचा ते तुम्ही आठवून बघितला तर व्याकरणामधली प्रत्येकच उदाहरणं ही प्रमाण भाषेमधलीच होती. बरोबर. पण याचा अर्थ व्याकरण केवळ प्रमाण भाषेलाच असतं असं नाही. तर मराठीच्या ज्या प्रमुख बोली आहेत, कोकणी असेल, अहिराणी असेल, वऱ्हाडी असेल, या सगळ्या बोली भाषांची व्याकरण तयार केली गेलेली आहेत. म्हणजे बोली भाषेचंही व्याकरण असू शकतं, तिचेही बोलण्याचे लिहिण्याचे काही ठराविक नियम असतात. व्याकरण म्हणजे शेवटी काय तर भाषा कशी बोलली किंवा लिहिली जावी याचे नियम. बरोबर. मग हे नियम जसे प्रमाण भाषेला असतात तसेच ते बोली भाषेला सुद्धा असू शकतात. म्हणजे प्रमाण भाषेला व्याकरण असतं आणि बोली भाषेला व्याकरण नसतं, हा देखील गैरसमज आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे भाषेविषयीचे जे गैरसमज आहेत ते आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बोली आणि प्रमाण भाषा याचा परस्पर संबंध. आता हा संबंध नेमका काय आहे बघा. प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांचा संबंध आपण पाहायला गेलो तर ह्या दोघींचा एकमेकांशी असलेला संबंध कशा प्रकारचा आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येकच प्रमाण भाषा ही कधी ना कधी बोली भाषा असते, हे पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा. जसं की आजची मराठी प्रमाण भाषा ही कधीतरी बोली भाषा होती. देशी मराठी या बोली भाषेलाच पुढे जाऊन प्रमाण मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मग इथे पहिला संबंध काय लक्षात घ्यायचा आपल्याला की प्रत्येकच प्रमाण भाषा जी आहे ही प्रमाण भाषा सुरुवातीला बोली भाषाच असते. ओके. पुढे ज्या वेळेला या बोली बोलणाऱ्यांचा समूह म्हणजे एक ठराविक बोली भाषा आहे ती बोली भाषा बोलणाऱ्यांचा समूह वाढत गेला, त्या बोली ज्या प्रदेशात बोलली जाते त्या प्रदेशाचा विस्तार झाला. ओके. तर अशा बोलीलाच पुढे जाऊन प्रमाण भाषेचं रूप जे आहे हे प्राप्त होतं. एखाद्या वर्गाची जी विशिष्ट बोली आहे अथवा लिखित किंवा लिपीचिन्ह प्राप्त झालेली बोली आहे तर अशा बोली भाषेला प्रमाण भाषा बनण्याची जी शक्यता आहे त्या मोठ्या प्रमाणावर असतात. जसं की आपल्याकडे देशी बोली भाषा जी आहे या देशी मराठी बोली भाषेला लिपी चिन्ह स्वतःची देवनागरी अशी अधिकृत लिपी होती आणि सोबतच तिचा वापर जो आहे हा हळूहळू वाढत गेला आणि म्हणूनच तिला प्रमाण भाषेचं रूप जे आहे हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रमाण भाषा ही व्यापक काय म्हणू शकतो आपण प्रदेशामध्ये बोलली जाते. तर बोली भाषेचा प्रदेश हा कसा असतो, मर्यादित स्वरूपाचा असतो. जसं की कोकणी ही भाषा कोकण या प्रदेशापुरती मर्यादित आहे. ओके. पण प्रमाण मराठी भाषेचा विचार केला तर ती संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य बाहेरही तिचा वापर जो आहे हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणजे लोकसंख्या किंवा भौगोलिक प्रदेशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बोली भाषेचं रूप हे मर्यादित आहे तर प्रमाण भाषेचं रूप हे थोडंसं विस्तृत आहे असं आपल्याला लक्षात येतं. ओके. एखाद्या बोली भाषेला तिच्या सांस्कृतिक दर्जावरून मान्यता मिळत असते.
तसेच बोली बोलणारे लोक महत्वाकांक्षी असतील तर ते आपल्या बोली भाषेला प्रमाण भाषेपर्यंत नेऊन पोहोचवू शकतात. ओके, पण जसं की यादवांच्या काळामध्येच मराठी भाषेला व्यावहारिक भाषा म्हणून मान्यता मिळालेली होती. शिवाजी महाराजांनीही स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला मराठी भाषेला राज्य कारभाराची भाषा म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे ठरवून केलेले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामुळेच मराठीला आज इतके उत्तम दर्जा जो आहे, प्रमाण भाषेचा दर्जा जो आहे हा प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठीच्या बोली. आता मराठी ही जी प्रमाण भाषा आपण म्हणतोय या प्रमाण भाषेचं क्षेत्र कोणतं, तर ते क्षेत्र आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1960 मध्ये झालेली आहे. आता मराठी बोलणाऱ्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या सीमा प्रदेशांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशामध्ये वेगवेगळी राज्य कोणकोणती आहेत, तर ती म्हणजे गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि गोवा. या सगळ्या राज्यांचा शेजार आपल्याला लाभलेला आहे. सोबतच महाराष्ट्राचे विभाग आपण जर पाहायचं ठरवलं तर त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे 4 विभाग महाराष्ट्रामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जवळपास 3,07,762 चौरस किलोमीटर इतकं आहे. 1981च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 6.25 कोटी इतकी होती. ओके, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. आता विचार करा, भौगोलिक दृष्ट्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे इतकं मोठं राज्य आहे ज्या राज्याचे प्रशासनाच्या सोयीसाठी 4 मुख्य विभाग देखील केले गेलेले आहेत. या राज्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या भाषा बोलणारे अशी वेगवेगळी राज्य आहेत. मग या महाराष्ट्र राज्यामध्ये या वेगवेगळ्या इतर राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या संपर्कातून किंवा काय म्हणू शकतो आपण भौगोलिक कारणावरून काही वेगवेगळ्या बोलींची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या बोली कोणकोणत्या आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. 1898 ते 1928 हा जो काळ आहे, 1898 ते 1928 या कालखंडामध्ये लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या नावाने 11 खंड जे आहे ते प्रकाशित केले गेले. हे काम कोणी केलंय तर सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलं. मराठीचा 7वा खंड 1905 मध्ये प्रकाशित केला गेला. त्यावेळेला ग्रियर्सनने मराठी भाषेची दख्खनची मराठी, वऱ्हाड आणि मध्य प्रांताची मराठी, उत्तर मध्य कोकणातील मराठी अशी 3 रूपं मांडली. यावरून वऱ्हाडी, अहिराणी, डांगी आणि कोकणी या मराठीच्या 4 प्रमुख बोली मानल्या गेलेल्या आहेत. मग हे झालं 1898 मधलं काम. आता अलीकडे गणेश देवी, डॉक्टर गणेश देवी यांनी भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण लोकांच्या मदतीने केलं. त्यातील महाराष्ट्राच्या खंडाचं संपादन जे आहे हे डॉक्टर अरुण जाकडे यांनी केलेलं आहे आणि हा खंड पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने 2013 मध्ये प्रकाशित केला. या खंडामध्ये अहिराणी, आगरी, कोळी, खानदेशी, लेवा, चंदगडी, झाडी, तावडी, पोवारी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी अशा 13 बोलींचा अभ्यास लोकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय कातकरी, कोकणी, कोकणा, कोरकू, गोंडी, मल्हार कोळी अशा 23 आदिवासी बोलींचा देखील समावेश या खंडामध्ये केला गेलेला आहे. कुंची, कोरवा, कैकाडी, गोसावी, वैदू, हिसाडी अशा भक्त्या विमुक्त जाती जमाती ज्या आहेत त्यांच्या 19 बोली आहेत. अन्य भाषांमध्ये दख्खनी आणि लिंगी या भाषा आहेत, तर राज्यघटनेतील सिंधी आणि उर्दू या भाषांचाही अभ्यास या खंडामध्ये केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग 2001 ला जी गणना झाली त्या जनगणनेनुसार भारतामध्ये 7,20,00,000 लोक आहेत जे मराठी बोलतात आणि जगभरातील भाषांचा जर आपण अनुक्रम पाहिला तर मराठी ही जगातील 19व्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतातली ती 4थ्या क्रमांकाची भाषा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ही जी नावं आपण बघितली वेगवेगळ्या बोलींची, इतक्या बोली महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. त्यातल्या 4 प्रमुख बोलींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. हा झाला घटक क्रमांक 1.
ओके. घटक क्रमांक 2 आहे तो म्हणजे बोली भूगोल. आता बोली भूगोल हा नेमका काय प्रकार आहे? भूगोलाचा अभ्यास आतापर्यंत आपण केलाय. मग भूगोलाच्या अभ्यासात आपण काय काय बघितलं? तर भूगोलाचा अभ्यास आपण शाळेमध्ये करत असताना त्यामध्ये वेगवेगळे नकाशे, वेगवेगळ्या प्रदेश, त्या प्रदेशामधले उद्योग, त्यातले प्राणी, तिकडच्या वनस्पती, तिकडच्या माणसांची सांस्कृतिकता, राहण्याची घरांची पद्धत, असा सगळा भाग किंवा माती असेल, पर्जन्य असेल, हवामान असेल, अशा घटकांचा अभ्यास आपण त्यामध्ये केला. मग आता इथे भाषेचा आणि भूगोलाचा संबंध काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. बघा, बोली भूगोल ही नवीन संकल्पना भाषा विज्ञानामध्ये तयार करण्यात आलेली आहे. आता आपल्या प्रदेशाची जी भाषा आहे ती भाषा नेमकी कशी आहे, त्याचं रूप कोणती आहे, ती कुठपर्यंत पसरली आहे, या सगळ्या जिज्ञासेतून भाषेचा जो अभ्यास सुरू झाला त्याला भाषिक भूगोल असं नाव दिलं गेलं. ओके. एखादा ध्वनी, एखादा वर्ण, एखादा स्वर कसा उच्चारला जातो, शब्द किंवा वाक्यानुसार त्या त्या विशिष्ट ध्वनीचे उच्चार कसे होतात, असे ध्वनी आणि शब्दांचे होणारे उच्चार त्या त्या प्रदेशात कसे वेगवेगळे होतात, हे सगळं पाहणं, तपासणं हे फार किचकट असं काम आहे. या सगळ्या उच्चारांचे, प्रचारांचे आलेख तयार करावे लागतात. प्रदेशानुसार त्याचे नकाशे तयार करावे लागतात. त्या त्या बोलीचं भौगोलिक प्रादेशिक क्षेत्र निश्चित करावं लागतं. त्या बोलीचा इतिहास, परंपरा याचा पडताळा घ्यावा लागतो. त्या बोलीतील वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार, लोककथा, गाणी अशी परंपरा, तिचे विशेष नोंदवावे लागतात. अशा प्रकारे केलेला जो शास्त्रीय मांडणी आहे त्या शास्त्रीय मांडणीला बोली भूगोल असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय? आपण जी मराठी बोलतो, म्हणजे तुम्ही जी विशिष्ट प्रकारची मराठीची बोली भाषा वापरता, ती बोली भाषा नेमकी तिचं स्वरूप कसं आहे, ती बोली भाषा कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे, किती लोक तिचा वापर करतात. ओके. त्या बोली भाषेचा इतिहास नेमका काय आहे, तिची उच्चार रूप जी आहेत ती उच्चार रूप कशी आहेत, तिची लिखित रूप कशी आहेत, त्या भाषेमधल्या म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्याचा विचार त्यावेळेला शास्त्रीय पद्धतीने केला जातो. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामधील समूहाच्या बोली भाषेचा अशा प्रकारे शास्त्रीय दृष्ट्या जो अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं बोली भूगोल. ओके. आता या ठिकाणी बोली भूगोल म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. भाषा विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा भेदांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्याला बोली भूगोल असे म्हणतात. अशी व्याख्या या ठिकाणी बोली भूगोलाची दिलेली आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील भाषेचं स्वरूप हे दुसऱ्या प्रदेशातील भाषेच्या स्वरूपापेक्षा वेगळं कसं आहे हे दाखवण्यासाठी जो तुलनात्मक अभ्यास केला जातो त्याला आपण बोली भूगोल असं म्हणू शकतो. ओके. आता पुढे आपल्याला बघायचंय की बोलीची प्रदेश विशिष्टता. प्रदेश विशिष्टता म्हणजे नेमकं काय? एखाद्या बोलीचा प्रदेश आपल्याला ठरवता येतो. ओके. साधारण निरीक्षणाने कोणती बोली वेगळी आहे आणि ती कोणत्या प्रदेशात बोलली जाते हे समजतं. मग याचा अभ्यास कसा करावा लागतो? तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधून ती माणसं कशा प्रकारे भाषेचा वापर करतायत याची रूपं आपल्याला नोंदवून घ्यावी लागतात. जसं की समजा पुण्यामधल्या एखाद्या गावामध्ये मी गेले तर त्या गावामध्ये माणसं कशा प्रकारे बोलतायत ह्याची रूपं मी नोंदवून घेतल्यानंतर त्या गावाच्या बाजूच्याच गावामध्ये जाऊन हाच अभ्यास परत एकदा केला जातो. मग जर समजा असं लक्षात आलं की एका गावामधल्या लोकांच्या बोलण्याचं स्वरूप, त्यांचं उच्चाराचं स्वरूप किंवा त्यांच्या शब्दरचना, वाक्प्रचार, म्हणी या सगळ्यापेक्षा बाजूच्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्या बोलीमध्ये थोडासा फरक आहे, बरोबर. मग यातून आपण हा जो फरक आहे हा फरक शोधून काढतो आणि या फरकानुसार नकाशे जे आहेत भाषेचे ते तयार केले जातात. मग यातून आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी भाषा असते, विशिष्ट भाषेचं स्वरूप जे आहे ते त्या प्रदेशातील माणसं वापरत असतात. याचाच अर्थ बोली या प्रदेश विशिष्ट असतात असं आपल्याला म्हणावं लागतं. प्रदेश विशिष्ट म्हणजे काय? एका ठराविक प्रदेशात ठराविक समूहाकडून त्या भाषांचा वापर जो आहे हा केला जात असतो. ओके. आता अशाच प्रकारचा अभ्यास पहिल्यांदा जॉर्ज ग्रियर्सन यांनी केला. त्यांनी भाषिक सर्वेक्षणात हैदराबाद, म्हैसूर, कोची, त्रवणकोर ही देशी संस्थानं आणि मद्रास आणि ब्रह्मदेश हे सोडून म्हणजे ही 6 ठिकाणं सोडून 1994चं संपूर्ण भारतीय साम्राज्याचं निरीक्षण केलं. त्यात पाकिस्तान, बांगलादेश यांचाही समावेश केला. पहिल्यांदा प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रदेशात कोणकोणत्या भाषा कुठे कुठे बोलल्या जातात यांची माहिती घेतली. या प्राथमिक माहितीवरून 231 भाषा आणि 744 पोटभाषा भारतात बोलल्या जातात असं निरीक्षण त्यांनी मांडलं.
पण सामग्री प्रत्यक्षात जाऊन ज्या वेळेला तपासली त्यावेळेला हा आकडा 179 मूळ भाषा आणि 544 पोट भाषा अशा प्रकारचा आला. अनेक लोकांना आपली भाषा कुठली हेच माहिती नव्हतं. मग पाहणीची 872 ठिकाणं त्यांनी निवडली. मग त्यांनी काय केलं तर बायबल मधल्या उधळ्या मुलाची गोष्ट हा एक छोटासा जे पॅरेग्राफ आहे हे निवडून काढला. ओके, जवळजवळ या 1-2 पानांच्या पॅरेग्राफचं त्यांनी काय केलं तर तो पॅरेग्राफ वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये फिरून तिथल्या लोकांना त्यांच्या बोली भाषेमध्ये ट्रान्सलेट करायला लावला. ओके, आणि मग बायबल मधली उधळ्या मुलाची गोष्ट भारतीय संस्कृतीनुसार तिच्यात फेरफार करून स्थानिक भाषेच्या अनुवादासाठी निवडली. याशिवाय संख्यावाचक विशेषणे, नातेवाचक शब्द असे अनेक वर्ग त्यांनी तयार केले. आणि जॉर्ज ग्रियर्सनचे हे कार्य भाषेची प्रदेश विशिष्टता पक्की करण्याच्या संदर्भातील होतं. मग त्यांनी लक्षात घेतलं की एकच गोष्ट वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भाषेमध्ये मांडतात. ओके, म्हणजे ट्रान्सलेशन करत असताना, अनुवाद करत असताना भाषेची वेगवेगळी रूपं त्याला सापडली आणि यावरून त्याने भारतात एकूण किती प्रमाणामध्ये भाषिक वैविध्य आहे त्याचा शोध लावला. ओके, आता इथे बघा आपल्याला एक तक्ता जो दिलेला आहे, पान क्रमांक पुस्तकाचं 14 यावरती आपल्याला एक तक्ता दिलाय. चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये 3 गट पाडले गेले. ह्या 3 गटामध्ये डावीकडे आहे ए म्हणजे बेळगाव शहर कर्नाटक, बी आहे चंदगड तालुका महाराष्ट्र आणि सी आहे गड इंग्लज तालुका महाराष्ट्र. आता गड इंग्लज आणि चंदगड हे 2 महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत, तर इकडे बेळगाव हे शहर जे आहे कर्नाटकातला. ओके, ABC असे 3 भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या 3ही भागांना मध्ये ज्या रेषा आहेत त्या रेषांनी विभागलेला आहे. त्याचा अर्थ नेमका काय तर त्या रेषेच्या अलीकडे म्हणजे कर्नाटक भागामध्ये बोलले जाणाऱ्या भाषेचं स्वरूप हे निराळं आहे, तर त्या रेषेच्या पलीकडे असणारा जो बी हा भाग आहे या बी या भागामधलं भाषेचं रूप निराळं आहे. ओके, म्हणजे कर्नाटकातली बेळगाव शहरातली मराठी आणि चंदगड तालुक्यातली मराठी ही वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी राज्यच वेगवेगळी आहेत, महाराष्ट्र राज्य वेगळं, कर्नाटक वेगळं म्हटल्यानंतर भाषा वेगळी असणारच. पण मग आपण बी आणि सी चा विचार केला तर बी हा चंदगड तालुका महाराष्ट्रातलाच आहे, सी हा गड इंग्लज तालुका हा देखील महाराष्ट्रातलाच आहे. पण या दोन्ही भागांमध्ये बोलली जाणारी भाषा निराळी आहे आणि हे या तक्त्यावरून दाखवून देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे भाषेमधले वैविध्य लक्षात घेऊन वेगवेगळे नकाशे जे आहेत ते तयार करण्याचं काम भाषिक भूगोलामध्ये केलं जातं. आता मराठीच्या प्रमुख बोलींचा प्रदेश आपल्याला समजून घ्यायचा. मराठीच्या 4 प्रमुख बोली आहेत असं मी म्हटलं. पहिलं आहे वऱ्हाडी, दुसरं अहिराणी, तिसरं डांगी आणि चौथं कोकणी. मग वऱ्हाडी भाषा कुठल्या क्षेत्रात बोलली जाते तर वऱ्हाडी भाषा बुलढाण्याच्या मध्यापासून उत्तरेकडे थेट तापी नदीपर्यंत पसरलेली आहे. तिथून पूर्वेकडे एलिचपूर, बैतूल, छिंदवाडी, शिवणी, बालाघाट हा दक्षिणेकडचा भाग आणि भंडारा, चंद्रपूरचा वायव्य भाग, वणी आणि वाशिम या सगळ्या विस्तृत प्रदेशामध्ये वऱ्हाडी भाषा बोलली जाते. दुसरी आहे अहिराणी भाषा. अहिराणी भाषेचा जर आपण विचार केला प्रदेशाचा तर बुऱ्हाणपूर, धुळे, जळगाव हे जिल्हे, नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग आणि तिथून थेट नेमाड ते बुलढाण्यापर्यंतचा प्रदेश, या प्रदेशात अहिराणी बोलीचा वापर केला जातो. डांगी ही जी भाषा आहे, डांग हा 650 चौरस मैलांचा दाट जंगलाचा प्रदेश गुजरात राज्यामध्ये 1960 मध्ये समाविष्ट करण्यात आला. डांगची प्रमुख बोली भिल्ली आहे. तिचा सविस्तर अभ्यास डॉक्टर सुहा कुलकर्णी यांनी भिल्ली ऑफ डांग या पुस्तकात केला. म्हणजे सुरुवातीला डांग हा जो एरिया आहे तो महाराष्ट्रामध्ये होता आणि या महाराष्ट्र तुम्हाला माहिती असेल पूर्वी तर महाराष्ट्र आणि गुजरात ही एकत्र एकच राज्य होतं. नंतर त्याची विभागणी 2 वेगळ्या राज्यांमध्ये करण्यात आली. गुजराती बोलणाऱ्यांचं गुजरात आणि मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र अशी ही विभागणी झाली. पण ज्या वेळेला हे एकत्र होते त्यावेळेला लक्षात घ्या की डांग या जंगलामध्ये बोलली जाणारी जी भिल्ली लोकांची म्हणजे भिल्ल समाजाची भाषा आहे तिचं स्वरूप काहीसं मराठीला जवळचं आहे आणि म्हणून हिला मराठी भाषेची बोली भाषा असं म्हटलं जातं. ओके, पुढे आहे कोकणी. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला अरबी समुद्रापासून दमण, गोवा, कोचीन पर्यंतची किनारपट्टी याला आपण कोकण असं म्हणतो. या किनारपट्टीमध्ये कोकणी भाषेचा वापर जो आहे हा केला जातो. अशा प्रकारे मराठीचे 4 प्रमुख बोली कोणत्या आणि त्यांचे प्रदेश कोणते हे आपण लक्षात घेतलं. ओके.
आता याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत बोली निश्चितीचे निकष. बोली निश्चितीचे निकष म्हणजे बोली कशा प्रकारे निश्चित करायच्या, त्याच्यासाठी काही नियम आहेत का, तर हे नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. या नियमांसाठी आपल्याला विचार करायचा आहे की बोलण्याचं कौशल्य किंवा काय म्हणू शकतो आपण, एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय किंवा त्याचा एक विशिष्ट प्रदेश, त्याचं बोलण्याची विशिष्ट पूर्ण शैली, ओके, या सगळ्यावरून आपण बोली भाषांचे निश्चितीकरण करणं हे काहीसं कठीण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता उदाहरण म्हणून जर पाहायचं झालं तर मासे खाणारा आणि मासे पकडून विकणारा कोळी यांच्यातील भाषा विशिष्ट जर आपण पाहायला गेलं तर माशांच्या जाती, नाव, गुणधर्म, माशांचे पदार्थ तयार करण्याच्या त्यांच्या पद्धती, त्यांची नावं, मसाले, तसेच ताजी शेळी मासळी जी कोणती आहे ते ओळखण्याच्या पद्धती, खरेदी विक्रीतील संभाषण, मासेमाची माहिती, कोळीशी बोलण्याचं कौशल्य, अशा सगळ्या पातळीवरती एक विशिष्ट भाषा बोलली जाते. म्हणजे कोळी लोकांची अशी जी विशिष्ट भाषा आहे, ओके, ती भाषा आपल्याला समजून घ्यावी लागते. ओके, म्हणजे इथे आपल्याला लक्षात येते की उद्योगानुसार, त्याच्या व्यवसायानुसार बोली कशी आहे त्यांची वेगळी आहे. मग बोली कशी ठरवायची, प्रदेशानुसार ठरवायची, जातीनुसार ठरवायची, व्यवसायानुसार ठरवायची, कशा प्रकारे बोली नेमकी आपण ठरवणार, तर त्याचे निश्चितीचे असे कोणतेही निकष आपल्याला सांगता येत नाही. पुढे आहे मराठी बोलींचं संशोधन. आजवरच्या मराठी बोलींच्या प्रकाशित आणि अप्रकाशित अभ्यासाची सूची डॉक्टर सुबा कुलकर्णी यांनी तयार केली आहे आणि वसंत जोशी संपादित भाषा आणि साहित्य संशोधन या ग्रंथामध्ये एक पान क्रमांक 117 ते 119 वरती आपल्याला पाहता येते. आता या सगळ्यामध्ये आजवर मराठीच्या बोली भाषांविषयी जे जे काही संशोधन झाले त्या संशोधनावरचे वेगवेगळे ग्रंथ, ओके, त्या ग्रंथांची नावं यामध्ये देण्यात आलेली आहेत. भारतीय भाषांच्या सर्वेक्षणाचं कार्य सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलेलं आहे. क्षेत्र विस्तार, भाषांची संख्या, बहुविधता या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं हे कार्य फारच महत्वाचं आहे. त्यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ तयार केला आणि त्याचे 11 खंड प्रकाशित केले. ओके, आता हा जो जॉर्ज ग्रियर्सन आहे हा एक आयरिश गृहस्थ आहे आणि सरकारकडे, इंग्रज सरकारकडे भारतातील अंमलदार म्हणून प्रशासनात तो कार्यरत होता. अशा वेळेला 179 भाषा आणि 544 पोटभाषांचं निरीक्षण भारतात राहून त्याने केलं आणि मगाशी ज्याप्रमाणे आपण बघितलं की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 872 ठिकाणी फिरून भाषांचे नमुने गोळा केले आणि त्यातून ह्या सगळ्या भाषा शोधून काढल्या. प्रत्येक बोलीचं भौगोलिक क्षेत्र, बोलणाऱ्या लोकांची संख्या, भाषिक विशेष, भाषांचा इतिहास, त्यातील साहित्य निर्मिती, अशा महत्वाच्या बाबी ह्या माणसाने नोंदवलेल्या आहेत आणि त्यानुसार बोली भाषांचं वर्गीकरण त्याने केलेलं आहे आणि म्हणूनच त्याचं हे कार्य भाषा विज्ञानामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं. मराठी भाषेच्या बोलींविषयीचं सगळ्यात महत्वपूर्ण संशोधन म्हणून या सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलेल्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचा आपल्याला इथे उल्लेख जो आहे हा करावा लागतो. त्यानंतरही वेगवेगळ्या अभ्यासकांनी काय म्हणू शकतो आपण, ग्रंथ जे लिहिलेले आहेत भाषेविषयीचे आणि मराठी भाषेच्या बोलींचा जो सविस्तर अभ्यास आहे तो संशोधनात्मक अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता शेवटचा मुद्दा या घटकामधला तो म्हणजे बोली अभ्यासाची मांडणी. कशा प्रकारे बोलींचा अभ्यास करायला हवा, तर बोलींच्या अभ्यासासाठी शब्द, वाक्य, गद्यपाठ, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी सगळं साहित्य आपल्याला जमा करावं लागतं. हे साहित्य ज्या भाषकाकडून जमा केलंय त्या भाषकाला निवेदक असं म्हटलं जातं. निवेदक हा त्या बोलीचा भाषक असतो. अनेकदा संशोधक हाच निवेदक होऊ शकतो. प्रत्यक्ष संशोधनापूर्वी संशोधकाने त्या बोलीतील सगळं लिखाण जे आहे हे नजरेखालून घालावं लागतं. प्रश्नावलीच्या आधारे प्रथम फील्ड वर्क तयार करावं लागतं. अर्थात प्रत्यक्ष त्या बोलीच्या भाषक समाजात जाऊन संकलन, ध्वनिमुद्रण करावं लागतं. संकलन, परीक्षण, विश्लेषण, निष्कर्ष या प्रकारे एखाद्या बोलीचं वर्णन त्याला करावं लागतं. म्हणजे समजा जर मला एखाद्या प्रदेशाची बोली समजून घ्यायची तर मला मुळात त्या प्रदेशामध्ये जाऊन तिथल्या लोकांमध्ये राहावं लागेल. राहत असताना ती लोक त्या बोलीचा किंवा तिथल्या लोकांच्या बोली भाषेचा वापर कशा प्रकारे केला जातो हे समजून घेण्यासाठी त्या लोकांमध्ये मिसळावं लागेल आणि मग मिसळून त्यांचे हे जे बोलण्याचे प्रकार आहेत ते मला रेकॉर्ड करून घ्यावे लागतील. त्यावरून काही निरीक्षणं काढावी लागतील आणि या निरीक्षणांवरच आपण काय म्हणू शकतो, आपण आपल्या संशोधनाची पहिली पायरी म्हणू शकतो. अशा प्रकारे फील्ड वर्क करून मला माझ्या कामाला सुरुवात करावी लागेल. भाषा संशोधक म्हणून काम करत असताना
असताना अशा प्रकारे केवळ पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित राहून चालत नाही, तर त्याला त्या समाजाविषयी ज्ञान आणि आपुलकी असावी लागते. संभाषणाचं चातुर्य त्याच्याकडे असावं लागतं, तो विश्वासू असावा लागतो. आणि म्हणूनच या व्यक्तीला अतिशय काटेकोरपणे आपलं काम जे आहे हे करावं लागतं. आता जर समजा मी ठरवलं की एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन तिथली बोलीभाषा समजून घ्यायची, तर मी तिथे गेल्यानंतर तिथली लोक माझ्याशी का म्हणून थेट बोलायला लागतील? ती माझ्याकडे आधी संशयाने बघतील, बरोबर, हा माणूस का आलाय, आपल्याशी का बोलतोय. कुणीही सहजपणे आपल्याशी बोलत नाही, आणि एखाद्या अनोळखी माणसाशी बोलताना आपण सहजतः औपचारिक पद्धतीचं बोलणं करतो, बरोबर. आणि हे औपचारिक पद्धतीचं बोलत असताना बऱ्याचदा प्रमाण भाषेचा वापर केला जातो. मग मला जर बोलीभाषेचा अभ्यास करायचा आहे तर मला काय करावं लागेल? तिथल्या लोकांमध्ये मिसळावं लागेल, त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल, बरोबर. आणि मग ते आपापसात कशा प्रकारे बोलतायत याची ध्वनी रूप मला रेकॉर्ड करावी लागतील, आणि त्यासाठी त्या समाजाविषयी आपुलकी असणं आपल्याला गरजेचं आहे. अशा प्रकारे वेगवेगळी निरीक्षणं गोळा करून मला तिथल्या बोलीभाषांचा अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारे बोलीभाषांचा अभ्यास करणं हे फार कठीण काम आहे, आणि असं कठीण काम मराठी भाषेमधल्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो या ठिकाणी आपले 2 घटक जे आहेत हे पूर्ण झालेले आहेत. यानंतर पुढे आपल्याला मराठीच्या प्रमुख बोलींचा समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी पहिला एक गोष्ट लक्षात घ्या की या काय म्हणू शकतो आपण, पुस्तकामध्ये काही घटक असे आहेत की जे घटक केवळ माहितीपर आहेत. माहितीपर म्हणजे वाचून तुम्हाला ती माहिती सहज लक्षात येऊ शकते, आणि त्यामुळे त्या घटकांवरती आपण फारशी चर्चा करणार नाही. या पुस्तकामधल्या महत्वाच्या संकल्पना, महत्वाचं काय म्हणू शकतो आपण घटक, ज्या संकल्पना तुम्ही आजवर तुम्हाला माहिती नाहीये, जसे की प्रमाण भाषेच्या योग्य व्याख्या काय, बोली भाषेच्या योग्य व्याख्या काय, मराठीमधल्या प्रमुख बोली कोणत्या आहेत, किंवा बोली भूगोल सारखी संकल्पना जी आजवर कधीही आपण ऐकलेली नाही, अशा सारख्या महत्वाच्या घटकांचा केवळ आपण अभ्यास करणार आहोत. आणि इतर जो भाग आहे तो तुम्हाला स्वतःहून वाचून लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता तुम्ही डिग्री कॉलेजला आलेला आहात, तुम्ही मास्टर्स करता आहात, अशा वेळेला सगळेच मुद्दे शिक्षकांनी शिकवणं अपेक्षित नाही, इथे काहीतरी तुम्हाला स्वतःहून देखील करावं लागणार आहे. ओके, सो विद्यार्थ्यांनी लेक्चर ज्या वेळेला रेकॉर्डिंग तुम्ही ऐकत असाल त्यावेळेला हा मुद्दा राहून गेला, तो केलाच नाही, तो शिकवलाच नाही, अशा प्रकारच्या तक्रारी इथे अपेक्षित नाहीत. कारण जी माहिती सहज वाचून कळण्यासारखी आहे ती तुम्ही वाचू शकताय, त्यासाठी लेक्चरमध्ये एक्स्ट्रा वेळ घेण्याची गरज नाही. सो आपण काही महत्वाच्या संकल्पनाच या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आता आपण येतोय घटक क्रमांक 3 कडे. यामध्ये आपल्याला मराठीच्या प्रमुख बोली ज्या आहेत त्या प्रमुख बोलींचा समाज भाषा दृष्टिकोनातून कशा प्रकारे अभ्यास करता येईल याचा विचार बघायचा आहे. आता यात पण जर तुम्ही बघाल तर परत एकदा प्रमाण भाषा आणि बोली भाषा, बोली भूगोल, ओके, किंवा बोलीच्या अभ्यास पद्धती, बोलीचा पूर्वाभ्यास यासारखे घटक पाहायला मिळतात. आता हे सगळं तर आपण मगाशीच बघितलेलं आहे. बोली म्हणजे काय, प्रमाण भाषा म्हणजे काय आहे, ओके, किंवा बोली भूगोल म्हणजे नेमकं काय आहे. आता आपल्याला महत्वाचा मुद्दा ह्यात बघायचा तो म्हणजे मराठीच्या प्रमुख बोली. ओके, तर ह्या प्रमुख बोली कोणत्या हे देखील आपण मगाशी बघितलं, आणि त्या कोणत्या भागामध्ये बोलल्या जातात हेही बघितलं. आपल्याला ह्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 बोलींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास कशा प्रकारे केला गेलाय हे लक्षात घ्या. म्हणून आपण थेट येतोय 3.2.8 कडे, जिथे अहिराणी ही प्रमुख मराठीची बोली आहे, तिच्याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे. बघा, भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्राचे 5 विभाग मानले गेले आहेत. या 5 विभागातील खानदेश ज्या प्रदेशाला उत्तर महाराष्ट्र असंही म्हटलं जातं, या उत्तर प्रदेशामध्ये अहिराणी ही प्रमुख बोली वापरली जाते. अहिराणी ही खानदेशच्या विस्तृत भूप्रदेशातील लोकांची लोकभाषा आहे. तिला खानदेशी म्हणूनही ओळखलं जातं. ओके, म्हणजे अहिराणी भाषा म्हणजेच खानदेशी भाषा. खानदेशी हे तिचं नाव जे आहे हे प्रदेशावरून पडलेलं आहे, तर अहिराणी हे नाव ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या जमातीमुळे पडलेलं आहे. खानदेश प्रदेशामध्ये राहणारे अहिर किंवा अभिर जातीची जी लोक आहेत ती लोक या भाषेचा वापर करतात, आणि म्हणून तिला अहिराणी किंवा खानदेशी हे नाव मिळालं असं आपल्याला लक्षात येतं. खानदेशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये आणि नाशिकच्या उत्तर भागामध्ये या बोलीचा वापर जो आहे तो केला जातो. भरत जो आहे, भरत मुनी तुम्ही ऐकलं असेल,
BA ला अभ्यास करत असताना नाट्यशास्त्र नावाचा महत्वाचा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते भरत मुनी. या भरत मुनीने नाट्यशास्त्रात अहिराणी भाषा म्हणजे बोली भाषा आणि वररुचीच्या व्याकरणात अहिराणीचा अपभ्रंश भाषा म्हणून उल्लेख केलेला आहे. या उल्लेखावरून आपल्याला कळतं की ही भाषा किती जुनी असावी, कारण भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राला बरीच वर्ष जी आहेत ती होऊन गेलेली आहेत आणि याचा अर्थ इतक्या जुन्या काळात म्हणजे पारंपरिक साहित्यशास्त्राची मांडणी करणारा भरत मुनी तो आपल्या ग्रंथात अहिराणी भाषेचा उल्लेख करतो. याचा अर्थ अहिराणी ही भाषा अतिशय प्राचीन काळापासून आपल्याकडे रूढ असलेली पाहायला मिळते. ओके, मराठीच्या विविध पोटभेदांपैकी ही एक आहे. पुणेरी बोली हा देखील मराठीचा एक पोटभेदच होता, परंतु पुणेरी मराठीला पुढे जाऊन काय म्हणू शकतो आपण प्रमाण मराठीचा जो दर्जा आहे तो प्राप्त झाला. त्याच्या मागचं कारण काय तर मराठीचे राज्यकर्ते जे आहेत म्हणजेच पेशवा, हे पेशव्यांची राजधानीच मुळात पुणे होती आणि सगळ्या पुणे भागामध्ये राहणार म्हणजे काय म्हणू शकतो आपण राजधानीच्या शहरामध्ये उद्योग संस्था, शिक्षण संस्था या सगळ्यांचं केंद्रस्थान असल्यामुळे तिथल्या सुशिक्षितांची भाषा, राज्यकर्त्यांची भाषा, काय म्हणू शकतो आपण राज्य कारभाराची भाषा, या सगळ्यामुळे पुणेरी मराठीला प्रमाण भाषेचा दर्जा हळूहळू प्राप्त झाला. मग तशाच प्रकारे ही अहिराणी भाषा जी आहे ही अहिराणी भाषा देखील पुणेरी भाषा जशी एक बोली भाषा होती तशी अहिराणी भाषा देखील एक बोली भाषा आहे. अहिराणीमध्ये बागलाणी आणि नंदुरबारी असे दोन प्रादेशिक पोटभेद आपल्याला आढळतात. त्याशिवाय कप्तांगी, डोंगरांगी, वरलांगी, खाल्ल्यांगी असेही काही भेद आपल्याला नोंदवता येतात. ठळकपणे यात दाखवले जाणारे सामाजिक भेद अहिराणी, लेवा पाटीदार, गुजरी, लाडशिक्की, पावरी, काटोनी, तडवी, परदेशी, घाटोळी, अखनी, महराऊ असे वेगवेगळे सामाजिक भेद आपल्याला सांगता येऊ शकतात. आता इथे तुम्हाला एकूण अहिराणी भाषेचे वेगवेगळे पोटभेद जे ते दाखवण्यात आले आहेत. ह्या अहिराणी भाषेमध्ये 10 पोटभेद आहेत आणि हे 10 पोटभेद कोणकोणते क्षेत्रामध्ये बोलले जाते ते कळतंय. अहिराणी ही जी प्रमाण काय म्हणू शकतो आपण मुख्य बोली भाषा आहे. अहिराणी मुख्य बोली भाषा ही धुळे, अमळनेर आणि शिंदखेडा या भागात बोलली जाते. तर तिचे जे वेगवेगळे पोटभेद आहेत जसं की पहिलं आहे बागलाणी. ही बागलाणी भाषा कळवण, नांदगाव, सटाणा, बागलाण, चांदवड अशा प्रदेशामध्ये बोलली जाते. तर एकूण 10 तिचे पोटभेद सांगितले गेलेत आणि ते कोणत्या समाजात कोणत्या प्रदेशात बोलले जातात हे देखील इथे दिलेलं आहे. ते तुम्ही केवळ वाचून देखील समजून घेऊ शकता. त्यानंतर दुसरं आहे वराडी भाषा. आता वराडी भाषा ही महाराष्ट्रातील 5 विदर्भांपैकी विदर्भ या भागामध्ये बोलली जाते. विदर्भ हा एकूण 11 जिल्ह्यांचा प्रदेश आहे आणि वर्धा नदीमुळे याचे 2 विभाग पडतात. त्यापैकी यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांमध्ये वराडी बोलली जाते. म्हणजेच वराडी क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या कसं आहे फारच मोठं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर वराडी बोलीचे क्षेत्र मर्यादित बुलढाण्याचा पूर्व भाग, एलिचपूर, बैतूल, शिवनी, बालाघाट या प्रदेशाचा दक्षिण भाग आणि नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, वाणी, वाशिम, अकोला हे प्रदेश जे आहेत ते यामध्ये समाविष्ट होतात. वराड प्रांतात बोलली जाते म्हणून तिला वराडी हे नाव प्राप्त झालेलं आहे. मुळात लक्षात घ्यायचे की महाराष्ट्राच्या 5 प्रमुख प्रादेशिक भागांपैकी मराठवाडा हा जो विदर्भ हा जो एक विभाग आहे या विदर्भ विभागामध्ये वराडी म्हणजे वराड प्रांतात बोलली जाणारी भाषा जी आहे तिला वराडी हे नाव प्राप्त झालेले आहे आणि ही मराठीची एक प्रमुख बोली आहे असं आपल्याला म्हणता येतं. वराडी बोली ही प्राचीन असून मराठीतील प्रारंभीच्या लिखित साहित्यात आपल्याला तिचं वर्णन पाहायला मिळतं. जसं की महानुभाव पंथाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये वराडी भाषेचा उल्लेख जो आहे तो केलेला आपल्याला पाहता येतो. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कोकणी. कोकणी ही मराठीची बोली भाषा आहे की स्वतंत्र भाषा यासंबंधी बराच वाद जो आहे हा मराठी भाषकांमध्ये गाजलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण मराठीची एक प्रमुख बोली म्हणून कोकणीचा अभ्यास करतो आहोत खरा, परंतु बऱ्याच अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ही मराठीची बोली भाषा नसून ती एक स्वतंत्र अशी भाषा आहे असं मानावं. आता याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत ती समजून घ्यायला आपल्याला इथे समाज भाषा विज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही आणि त्यामुळे आपण लक्षात घेणार आहोत की बोली भाषा कशा प्रकारे ती मराठीची बनलेली आहे. कोकणी मराठी संदर्भाने झालेला जो वाद आहे हा वाद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. बघा, कोकणी विविध लिपींमध्ये लिहिली जाते
का? कारण कोकणी बोलणाऱ्या लोकांमध्ये मराठी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि कन्नड अशा वेगवेगळ्या लोकांचा समावेश आहे. कोकणी भाषेमध्ये या मराठी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि कन्नड 4 भाषांमधले संदर्भ आपल्याला या कोकणी भाषेमध्ये सापडतात. सांस्कृतिकदृष्ट्या कोकणी बोली बोलली जाणाऱ्या प्रदेशाचा महाराष्ट्राशी घनिष्ठ असा संबंध आहे. कोकण या नावाने जो प्रदेश मुळात ओळखला जातो तो पश्चिम घाट, अरबी समुद्र यांच्यामधील अरुंद असा डोंगराळ किनारपट्टीचा भूप्रदेश आहे. ओके, दमण ही या प्रदेशाची उत्तर सीमा आहे, तर गोव्याच्या तेरेखालचा भाग किंवा जुना म्हैसूर राज्याचा भाग जिथे समुद्राला स्पर्श करतो तिथपर्यंतचा भाग ही त्याची दक्षिण सीमा आहे. या प्रदेशामध्ये ठाणा, रायगड, मुंबई, तिची उपनगरं, रत्नागिरी, महाराष्ट्रातले हे सगळे जिल्हे, गोवा आणि गोव्याकडच्या दक्षिणेकडील कर्नाटकातला काही भाग हा संपूर्ण भाग कोकण म्हणून ओळखला जातो. आणि या इतक्या मोठ्या विस्तीर्ण भागामध्ये कोकणी भाषा जी आहे ती वापरली जाते. आता बघा, भाग इतका मोठा म्हटल्यानंतर सगळीकडे कोकणीची रूपं सारखी असतील का? नाही. तर या ठिकाणी बोलीमध्ये स्थाल परत्वे, जाती परत्वे भेद आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या उच्चारांमध्ये, व्याकरणाच्या रूपामध्ये, वाक्यरचनेमध्ये, शब्दसंग्रहामध्ये बरीच विविधता आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच बोली रूपांचा अभ्यास करायला आपल्याला समाज भाषा विज्ञानात बराच वाव असलेला पाहायला मिळतो. कोकणी बोलीला साहित्य अकादमीने स्वतंत्र भाषेचा दर्जा दिलाय. त्यानंतर ज्या वेळेला गोवा या स्वतंत्र राज्याची राजभाषा म्हणून देखील तिला मान्यता मिळाली, असं असताना तिला स्वतंत्र भाषा म्हणावं असा आग्रह जो आहे हा बऱ्याच अभ्यासकांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1971च्या जनगणनेत सुमारे 40,000 लोकांनी आपली मातृभाषा म्हणून कोकणीला मान दिलेला आहे. वैभववाडी, कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यात जवळपास 5 लाख लोक कोकणी भाषेचा अभ्यास करतात असं निरीक्षण जे आहे मांडण्यात आलेलं आहे. यानंतर आहे चंदगडी. चंदगडी ही भाषा जी आहे ही चंदगडी भाषा नेमकी कुठे बोलली जाते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चंदगडी ही प्रमाण मराठीशी नातं सांगणारी पण शब्दसंग्रह, व्याकरणिक व्यवस्था, उच्चार वैशिष्ट्य इत्यादी संदर्भात स्वतःचं वेगळेपण जपणारी अशी भाषा आहे. संपूर्ण चंदगड तालुका, बेळगाव परिसरातील अनेक गावं, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील काही गावं, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागाकडील काही गावं या सगळ्या प्रदेशात विस्तृतपणे चंदगडी ही भाषा जी आहे ही वापरली जाते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्याच्या सीमालगतची सगळी गावं यामध्ये राहणारी जी लोक आहेत ही लोक व्यवहारासाठी या चंदगडी बोलीचा वापर करतात. चंदगडी बोलीमध्ये प्रमाण भाषेपेक्षाही अधिक काय म्हणू शकतो आपण जिवंतपणा आहे. म्हणजे तिचं रूप साधारणतः प्रमाण भाषेसारखं असलं तरी तिचं उच्चार पाहता, तिचे शब्दसंग्रह पाहता त्यामध्ये अधिक जिवंतपणा आणि म्हणून तिला बोली म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह जर आपण पाहायचं ठरवलं तो विपुल प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक भौगोलिक संदर्भ आपल्याला त्यातले शोधता येऊ शकतात. चंदगडी बोलीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे तिचा उच्चार. ही बोली एका विशिष्ट उच्चाराने हेल काढून बोलली जाते. ओके, आणि त्यामुळेच प्रमाण मराठीपेक्षा तिचं काय म्हणू शकतो आपण उच्चार रूप हे काहीसं वेगळं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. सो अशा प्रकारे आपण आतापर्यंत वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी आणि चंदगडी अशा मराठीच्या 4 प्रमुख बोलींचा अभ्यास घटक 3 मध्ये केलेला आहे. घटक क्रमांक 4 पुढे आपण बघणार आहोत तो म्हणजे समाज विज्ञान आणि समाजशास्त्र. ओके, यापुढे आपल्याला बघायचा घटक क्रमांक 4. घटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला विचार करायचा वेगवेगळ्या संकल्पनांचा. आणि या संकल्पनांमध्ये आपण पूर्वी समाज भाषा विज्ञानात ज्या काही संकल्पना बघितलेल्या आहेत जसं की भाषा म्हणजे नेमकं काय, समाज म्हणजे नेमकं काय, संस्कृतीचा अर्थ नेमका काय आहे, समाज भाषा विज्ञानामध्ये भाषेचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास कशा प्रकारे केला जातोय तर ह्याच संकल्पनांचा वारंवार उल्लेख परत एकदा आपल्याला पुढच्या 3 घटकांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण केवळ महत्वाच्या ज्या संकल्पना तेवढ्याच क्लिअर करून घेणार आहोत. बघा, 4थ्या घटकामध्ये समाज भाषा विज्ञानाचा इतर भाषा शास्त्रांशी किंवा अभ्यास क्षेत्रांशी काय नेमका संबंध आहे त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिला आहे मानववंश विज्ञान. आता मानववंश विज्ञान ही एक विद्याशाखा आहे. ही विद्याशाखा कशाचा अभ्यास करते तर ती मानवी समाज, जाती जमाती आणि आदिम संस्कृतीचा अभ्यास करते.
बरोबर. मग मानवी समाज मुळात तयार झालेला आहे, ती समाजाची निर्मिती ही कशाच्या आधारावर झालेली आहे? विचार करा की जर माणूस बोलूच शकत नसता, जर तो संदेशवहन करू शकत नसता, तर माणूस हा समाजशील प्राणी बनू शकला असता का? नाही. मग बोलण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं माध्यम काय आहे? भाषा. बरोबर. म्हणजेच भाषेचा आणि समाजाचा काही ना काही संबंध आहे. तर त्या दृष्टिकोनातून मानववंशशास्त्र जे आहे किंवा मानववंश विज्ञान हे भाषेचा देखील अभ्यास जो आहे हा समाजशास्त्रीय दृष्ट्या करण्याचा प्रयत्न करत असतं. भाषाभ्यासामध्ये विशिष्ट समाजातील भाषेचं स्वरूप समजून घ्यायचं म्हटलं तर भाषेला असलेला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आपल्याला तपासायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मानववंश विज्ञान या अभ्यास शाखेमध्ये केल्या जातात. दुसरं आहे कोशविज्ञान. कोशविज्ञान ही अभ्यास शाखा जी आहे, ज्याप्रमाणे व्याकरणाला विरोध आधुनिक भाषाशास्त्रामध्ये केला गेलेला आहे, तसं शब्दकोशालाही आधुनिक भाषा विज्ञानामध्ये आपल्याला विरोध केलेला पाहायला मिळतो. का त्यांचा विरोध आहे? कारण ते काय म्हणतात, कारण भाषेचं मुख्य उद्दिष्ट हे काय आहे? संवाद साधणं. म्हणजे मौखिक दृष्ट्या तिचा होणारा वापर हे तिचं प्राथमिक कार्य आहे, लिखित दृष्ट्या भाषेचा वापर हे तिचं दुय्यम कार्य आहे. बरोबर. मग व्याकरण हे काय शिकवतं? तर व्याकरण आपल्याला भाषा लेखनाचे नियम शिकवत असतं. मग जे कार्य मुळात दुय्यम आहे, त्या दुय्यम कार्याचे नियम जे आहेत त्याचा अभ्यास किंवा त्याचा काटेकोर पालन केल्याने आपण भाषेला एक प्रकारे मर्यादा घालून देत असतो आणि म्हणूनच आधुनिक भाषा विज्ञान व्याकरणाला विरोध करतं. मग तसंच कोश विज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तो कोश विज्ञान, म्हणजे त्याला आपण डिक्शनरी असं म्हणतो, डिक्शनरी सायन्स. तर कोशामध्ये, शब्दकोशामध्ये वेगवेगळ्या शब्दांचे, संकल्पनांचे विशिष्ट असे अर्थ दिलेले असतात. पण मग हे अर्थ म्हणजे मर्यादित स्वरूपाचे अर्थ आहेत. बरोबर. वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये, समूहामध्ये भाषेतील शब्दांचे अर्थ हे निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. ते अमर्यादित स्वरूपाचे आहेत. बरोबर. आणि त्यामुळे कोशविज्ञानामध्ये केला जाणारा जो अभ्यास आहे, या कोशविज्ञानामधल्या भाषिक अभ्यासाला कुठेतरी आधुनिक भाषा विज्ञान मर्यादित स्वरूप असल्यामुळे विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरं आहे मानसशास्त्र. मानसशास्त्राचा अभ्यास आपण कशा प्रकारे भाषेशी संलग्न करू शकतो? तर बघा, मानसशास्त्र म्हणजे भाषा ही शेवटी आपल्याला काय करावी लागते? शिकून घ्यावी लागते. म्हणजे भाषा शिकणं ही एक प्रकारे मानसिक प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे भाषा ही सामाजिक निर्मिती असली तरी तिचे शिकण्याची प्रोसेस मात्र मानसिक आहे आणि त्यामुळे मानसशास्त्रानुसार लहान मूल भाषा कशा प्रकारे अवगत करतं, वयाच्या कोणत्या वर्षापासून नेमक्या कशा प्रकारे मेंदूत बदल घडून भाषा शिकण्याची त्याची क्षमता जी आहे ती काय म्हणू शकतो आपण निर्माण होते आणि तिचा विकास होतो, या सगळ्याचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा मुद्दा आहे समाज भाषा विज्ञान आणि समाजशास्त्र. समाज भाषा विज्ञानामध्ये आपण कशा कशाचा आतापर्यंत विचार केला तर भाषेचं मूळ काय आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये कुठल्या प्रकारचे परस्पर संबंध आहेत, भाषेचं कुळ कसं तपासायचं, भाषेचा विकास जो आपल्याला बघायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्याने अभ्यास कशा प्रकारे करायचा, समाजामध्ये भाषेचे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ कशा प्रकारे तपासायचे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण भाषेचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास करतोय आणि यालाच आपण समाज भाषा विज्ञान असं म्हणतो. तर यामध्ये आपण समाज, संस्कृती आणि भाषा या तीनही संकल्पनांचा काय म्हणू शकतो आपण डिटेलमध्ये अभ्यास जो आहे हा केलेला आहे. आता पुढे ते काय म्हणतात तर भाषा ही समाज स्थितीचं प्रतिबिंब असते. समाज स्थितीचं प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय? तर बघा, समाजामध्ये जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे त्या वास्तविक परिस्थितीचंच प्रतिबिंब आपल्याला भाषेमध्ये पाहायला मिळतं. मग ते कशा प्रकारे? तर भाषांना असणारे जे अर्थ, भाषेमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांना असणारे अर्थ, या अर्थाला काहीतरी सामाजिक संकेत असतात. म्हणजे वास्तविक जीवन जगत असताना आपल्या जीवनशैलीनुसार आपण जे जे काही संकेत पाळत असतो त्या संकेताच्या अनुसार, त्या नियमांच्या अनुसार, त्या जीवनशैलीच्या अनुसार आपण आपल्या भाषेमध्ये शब्द निर्माण केलेले असतात, त्यांना अर्थ प्रदान केलेले असतात. बरोबर. आणि म्हणूनच आपल्याला भाषेचा अभ्यास करत असताना त्या भाषेच्या विकासानुसार, त्या भाषेच्या स्वरूपानुसार त्या त्या समाजाचं नेमकं जीवनशैली कशी आहे, त्या समाजाचा विकास कुठपर्यंत झालेला आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की भाषा ही समाज स्थितीचं प्रतिबिंब असते.
ज्याप्रमाणे बघा तर देवर हा शब्द आहे, देवर शब्दाचा जर विचार केला तर द्विर किंवा द्वितीय वर अशा अर्थाने तो तयार झालाय. म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर तोच नवरा या अर्थाने देवर हा शब्द वापरला जातो. आता आपल्याकडे म्हणजे जर तुम्ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेश साईडला गेला तर त्यांच्यामध्ये नवऱ्यानंतर बायकोचा सांभाळ जो आहे हा करण्याची जबाबदारी तिच्या दिरावरती असते आणि म्हणून त्या दिराचाच द्वितीय वर दुसरा नवरा अशा अर्थाने देवर हा शब्द आलेला आहे. म्हणजे कुठेतरी जगण्यातील वास्तवाचंच प्रतिबिंब आपल्याला भाषेच्या अर्थांवरून बघायला मिळतंय, बरोबर. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की भाषेमध्ये किंवा भाषेचा अभ्यास करून आपल्याला समाज नेमका कसा आहे त्याची ओळख आपल्याला कळू शकते. दुसरं आहे भाषा आणि इतर सामाजिक संस्था. आता भाषेसोबतच कुटुंब ही देखील काय आहे, एक सामाजिक संस्था, एक महत्वाची सामाजिक संस्था आहे, बरोबर. मग या कुटुंबामध्ये कोण कोणाशी कसं वागतं, कशा प्रकारे बोलतो हे समाजशास्त्राप्रमाणे समाज भाषा विज्ञानातही अभ्यासलं जातं. म्हणजे जसं की बघा नातेसंबंध, बोलणारा आणि ऐकणारा ह्या दोघांमध्ये नातेसंबंध नेमका काय आहे, त्यांचं याच्यावरून त्यांचं बोलणं औपचारिक असेल की अनौपचारिक, ते कुठल्या प्रकारची भाषा वापरतील, भाषेचं स्वरूप कशा प्रकारचं असते, हे सगळं निश्चित होत असतं. आणि म्हणूनच भाषेचा अभ्यास करत असताना कुटुंब या सामाजिक संस्थेचा, धर्म, जाती या देखील सामाजिक संस्थांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पुढे आहे भाषा आणि संकल्पना क्षेत्र. आता संकल्पना क्षेत्र म्हणजे नेमकं काय तर वस्तू पदार्थ बऱ्याच वेळेला संकल्पना क्षेत्रानुसार त्यांच्या नावामध्ये फरक पडतो, बरोबर. पण भाषा वापरण्याच्या बाबतीत काही संकेत जे आहेत ते आपण ठरवून घेतलेले असतात. याचा अर्थ नेमका काय तर बघा, वेगवेगळ्या क्षेत्रानुसार, जसं की आपलं कुटुंब हे एक क्षेत्र आहे, मर्यादित क्षेत्र आहे, आपलं महाविद्यालय एक मर्यादित क्षेत्र आहे, बरोबर. किंवा रस्त्यावरून जात असताना फुटपाथ असेल तर हे देखील एक छोटस क्षेत्र आहे. तर या प्रत्येक क्षेत्रानुसार आपण भाषेचा वापर जो आहे हा बदलत असतो, बरोबर. म्हणजे भाषेमध्ये आपल्याकडे एकाच अर्थाचं काय म्हणू शकतो आपण, एक अर्थ प्रदर्शित करण्यासाठी कित्येक प्रकारचे शब्द उपलब्ध असतात. मग त्यापैकी कुठल्या वातावरणात कुठल्या परिस्थितीत नेमका कुठला शब्द वापरावा याचे काही सामाजिक संकेत आपण ठरवलेले असतात. म्हणजेच संकल्पना क्षेत्र जसं बदलतो तशानुसार आपण भाषेचा वापर देखील काय करत असतो, बदलत असतो. पुढचा मुद्दा आहे भाषा एक सांस्कृतिक संचित. सांस्कृतिक संचित म्हणजे काय, शेवटी भाषा ही काय करत असते, संस्कृती पुढच्या पिढीकडे प्रदान करण्यासाठी आपण मुळातच माध्यम म्हणून भाषेचा वापर करत असतो. म्हणजे संस्कृतीचं सगळं सार हे भाषेत सामावलेलं असतं आणि या भाषेद्वारेच ते संस्कृतीचं सगळं साठा किंवा संचित आपण पुढच्या पिढीपर्यंत नेतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल, संस्कृतीचा विकास बघायचा असेल एखाद्या समूहाच्या, तर त्यासाठी भाषा अभ्यासणं अतिशय महत्वाचं ठरतं. पुढे आहे भाषा आणि सामाजिक संकेत. आता बघा आपण भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरतो, त्या प्रत्येक शब्दाला असं ठराविक काही अर्थ असतो आणि तो अर्थ आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो. आता शब्दामागचे हे अर्थ जे आहेत ते अर्थ कुठून आले, कोणी ठरवले, तर त्यामागे काही सामाजिक संकेत आहेत, बरोबर. मग हे सामाजिक संकेत जे आहेत त्या सामाजिक संकेतांचा विचार जर आपण केला तर त्यानुसार भाषेचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येऊ शकतो. उदाहरणार्थ इथे बघा, आपण ज्या वेळेला बाहेर पडत असतो त्यावेळेला बाहेर पडत असताना जातो म्हणण्याऐवजी येतो म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे किंवा तो प्रकार आपण पाळत असतो. आता दिवा बंद करायचा आहे किंवा दिवा घालवायचा आहे तर दिवा कुंकू नये, दिवा घालवताना दिवा वाढवला किंवा दुकान वाढवा असं म्हटलं जातं. तर बंद करणं ह्यामध्ये कुठेतरी एक नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे. मग त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं असेल तर त्यासाठी किंवा शुभ अशुभच्या ज्या संकल्पना आपल्या मनामध्ये आहेत त्यानुसार आपण जात असताना जातो म्हणण्याऐवजी येतो म्हणून जातो, बरोबर. तर अशा प्रकारचे काही सामाजिक संकेत आपण भाषेमध्ये पाळत असतो आणि या सामाजिक संकेतांचा जर अभ्यास केला तर आपल्याला भाषेनुसार म्हणजे भाषेच्या अर्थामागे असणारे सामाजिक संकेत याचा विचार करून देखील आपल्याला समाजाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास जो आहे हा करता येऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे भाषा समाजाची अस्मिता. आता भाषा हा विषय अस्मितेचा बनलेला आहे, ओके. अस्मिता कशाला म्हणतो आपण तर आपलं स्वतःच एक अभिमानाने मिरवण्याची जी गोष्ट आहे
तर त्याला आपण म्हणू शकतो आपली अस्मिता. तर आपली भाषा ही देखील काय आहे, आपल्याला महत्वाची अस्मिता जागवणारी गोष्ट आपल्याला वाटू लागते आणि म्हणूनच आपल्या भाषेचा अतिरिक्त अभिमान आपल्याला असतो. आता ह्यामुळे बऱ्याच वेळेला होतं कसं की स्वतःच्या भाषेविषयी अभिमान प्रत्येकाला असावा, तो असलाच पाहिजे, पण गरजेपेक्षा जास्त अभिमान गर्वामध्ये बदलतो आणि मग आपलीच भाषा श्रेष्ठ आणि इतर सगळ्याच भाषा कनिष्ठ असा दृष्टिकोन जो आहे हा माणसामध्ये निर्माण होतो आणि यातून भाषिक अस्मिता ज्या आहेत त्या तीव्र होत जातात. या भाषिक अस्मिता एकदा तीव्र झाल्या की मात्र संघर्ष समाजामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच भाषिक अस्मिता जी आहे या विषयाचा अभ्यास देखील समाज भाषा विज्ञानामध्ये केला जातो. त्यानंतर पुढे आहे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण. आता सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपल्या भाषेमध्ये आपण फरक पाडत असतो. जसं की खेळाडूंच्या भाषेमध्ये वारंवार खेळातील वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर होतो. मंदिरात पूजा करणारा जो पुजारी आहे त्याच्या बोलण्यामध्ये वारंवार काय म्हणू शकतो आपण आस्तिकतेशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर होतो. धार्मिक गोष्टींचा सतत त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे आजूबाजूचं सांस्कृतिक पर्यावरण ज्याप्रमाणे बदलेल किंवा ज्याप्रमाणे असेल त्यानुसार भाषेचा वापर हा निरनिराळ्या स्वरूपाचा होऊ शकतो. पुढे आहेत पौराणिक संदर्भ. आता पौराणिक संदर्भ बघा, आपण भाषा वापरताना कित्येकदा असे शब्द वापरतो की ज्या शब्दांना किंवा ज्या काय म्हणू शकतो आपण वाक्यांना काही पौराणिक संदर्भ असतात. आता या पौराणिक संदर्भाचा अभ्यास करणं देखील समाजशास्त्रामध्ये भाषाशास्त्राचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करताना हा पैलू लक्षात घेणं गरजेचं ठरतं. जसं की मोठी सती सावित्री असं बनण्याचा प्रयत्न करते असं जर मी वाक्य म्हटलं तर त्या सती सावित्री मागे नेमका काय अर्थ दडलेला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आधी सावित्रीची कथा आपल्याला माहिती असली पाहिजे, पुराणातली नेमकी काय आहे, बरोबर. तर अशा दृष्टिकोनातून आपले जे काही शब्द आहेत किंवा वाक्यरचना आहेत, वेगवेगळे वाक्यप्रचार आणि म्हणी आहेत त्यामागे असलेले पौराणिक संदर्भ समजून घ्यायचे असतील तर त्या दृष्टिकोनातून भाषेचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पुढे आहे ऐतिहासिक संदर्भ. आता ऐतिहासिक संदर्भाचा विचार केला तर बघा, गड राखणे, झेंडा अटके पार रोवणे, ओके, एकट्याने खिंड लढवणे, अशा प्रकारचा आपण शब्दप्रयोग जो आहे हा वारंवार आपल्या बोलण्यामध्ये करत असतो. तर हे काय आहे नेमकं, हे शब्द कुठून आले, तर शिवकाळामध्ये स्वराज्य स्थापनेची जी संपूर्ण प्रक्रिया सुरू होती या प्रक्रियेमध्ये शिवाजी महाराजांनी करून दाखवलेलं जे धाडस आहे त्या धाडसावरून काय म्हणू शकतो आपण सामान्य जनतेमध्ये हे शब्दप्रयोग जे आहेत ते रूढ झाले आणि त्याचा विशिष्ट असा अर्थ जो आहे हा अर्थ आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि तो अर्थ ऐतिहासिक संदर्भात असल्यामुळे भाषेचा अभ्यास करताना पौराणिक संदर्भासोबतच ऐतिहासिक संदर्भ देखील लक्षात घ्यावे लागतात. ओके. पुढे आहे जीवन पद्धती आणि समाज व्यवस्था. आता मुळातच भाषा ही आपण दैनंदिन वापरासाठी काय म्हणू शकतो आपण दैनंदिन जीवनात संदेशनामध्ये एक माध्यम म्हणून वापरतोय, बरोबर. मग आपल्या जीवन पद्धतीचा अर्थातच सर्व सार किंवा प्रतिबिंब आपल्याला भाषेत पाहायला मिळणार आहे, बरोबर. मग इथे आपल्याला विचार करायचा आहे वेगवेगळ्या गोष्टी जसं की उद्योग व्यवसाय असेल, धर्म असेल, जाती व्यवस्था असतील, कुटुंब व्यवस्था असेल, तर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या त्या क्षेत्रानुसार आपण भाषेमध्ये कशा प्रकारे बदल घडवतो. जसं की वेगवेगळ्या उद्योग समूह, जसं की एखादा समजा सोनार असेल तर सोनाराच्या बोलण्यामध्ये वारंवार सोनारी पेशाशी संबंधित वेगवेगळे जे वाक्प्रचार आहेत त्यांचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. जर समजा एखादा पुजारी असेल तर त्याच्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला पूजेशी संबंधित धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात उद्योग व्यवसायानुसार भाषा जी आहे ही बदलत असते, धर्मानुसार भाषा बदलत असते, जातीनुसार बदलत असते आणि त्यामुळेच या सगळ्याचा अभ्यास समाज भाषा विज्ञानामध्ये करणं अपरिहार्य ठरतो. ओके. घटक क्रमांक 5 मध्ये पुढे आपल्याला बघायचंय समाज भाषा विज्ञान आणि मानववंशशास्त्र याचा नेमका काय संबंध आहे. आता मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं मानववंशशास्त्र कशाचा अभ्यास करतो, तर मानववंशशास्त्रामध्ये मानवी संस्कृती म्हणजे आदिम संस्कृतीचा जो अभ्यास आहे तो केला जातो. मानवी संस्कृतीची निर्मिती कशा प्रकारे झाली, आदिम मनुष्य कशा प्रकारचे जीवन जगत होता, त्याची जीवनशैली कशा प्रकारची होती आणि मग मानवी समाजाचा विकास कशा प्रकारे होत गेला, या सगळ्याचा अभ्यास मानववंशशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच थोडक्यात मानवी संस्कृतीचा अभ्यास यात केला जातो. मग मानवी संस्कृती हे संस्कृतीचं संचितच आपण कुठल्या माध्यमातून पुढच्या पिढीला देतोय, तर भाषेच्या माध्यमातून. म्हणजे भाषेचं जे अभ्यास क्षेत्र आहे ते अभ्यास क्षेत्र आणि मानववंशशास्त्राचं अभ्यास क्षेत्र हे दोन्ही संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी समानता आपल्याला पाहायला मिळते, बरोबर.
त्यानंतर पुढे आपल्याला महत्वाची एक संकल्पना बघायची आहे. तर ती संकल्पना म्हणजे मानववंशशास्त्र आणि भाषेचं मूळ. मानववंशशास्त्रामध्ये आपण काय करतो तर मानवी संस्कृतीच्या शोधार्थ भाषेची मदत कशी लागते हे आपण पाहतो. बरोबर. भाषांचं वंशवृक्ष ठरवायचं असेल आणि मानवी संस्कृतीच्या अभ्यासामध्ये भाषा वैज्ञानिकांना आणि मानववंश वैज्ञानिकांना परस्परांची मदत घेणं गरजेचं ठरतं. का? कारण मुळातच दोन्ही भाषेचा अभ्यास करतात, संस्कृतीचा अभ्यास करतात, म्हणजे त्यांचं अभ्यास क्षेत्र समान असल्यामुळे मानववंशशास्त्र आणि समाज भाषा विज्ञान ही दोन्हीही क्षेत्र आपापसात संलग्न असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्याप्रमाणे मानवाच्या संस्कृतीचं मूळ आपल्याला शोधायचं आहे तर त्यासाठी आधी भाषेच्या मुळाकडे यावं लागतं. बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घटक क्रमांक 6 मधला, तो म्हणजे भाषेचा आपल्याला विचार करायचा आहे तो काल, आज आणि उद्या. ओके, या 3 टप्प्यांवरती. आता मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर मराठी भाषा काल कशी होती, मराठी भाषा आज कशी आणि ती उद्या कशी असेल याचा विचार देखील समाज भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येऊ शकतो. आता मराठी भाषा काल कशी होती याचा विचार केला तर ऐतिहासिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाङ्मय इतिहास म्हणजे साहित्याच्या इतिहासाचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. कारण आपल्याकडे आता मौखिक पुरावे तर उपलब्ध नाहीत, लिखित पुरावे उपलब्ध आहेत आणि हे लिखित साहित्यच आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायला मदत करू शकतो. मग मराठी भाषा काल कशी होती याचा अभ्यास करण्यासाठी साहित्य इतिहासाची मदत आपल्याला घ्यावी लागते. मग या दृष्टिकोनातून आपण कालखंडानुसार भाषा कशी बदलत गेली याचा अभ्यास करू शकतो. जसं की सुरुवातीच्या काळामध्ये संस्कृत भाषेच्या प्रभावातून ज्या प्राकृत भाषा तयार झाल्या, या प्राकृत भाषांमध्ये लिहिली गेलेली ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीमधील भाषेचं स्वरूप ज्या प्रकारचं आहे तशाच प्रकारचं स्वरूप आपल्याला तुकारामाच्या अभंगामध्ये पाहायला मिळत नाही. बरोबर. भाषेचा तिकडे बदल झालाय, म्हणजे कालखंडानुसार जी आहे ती भाषा बदलत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. महानुभाव पंथाचं साहित्य निर्माण झालं, तो काळ म्हणजे यादवांचा काळ. तर त्या काळामध्ये भाषेचं जसं स्वरूप होतं तर तसंच स्वरूप आपल्याला एकंदरीत ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं का? तर अर्थातच नाही. शिवकाळापेक्षा पेशवे काळामध्ये भाषा वेगळी आहे, तिचं स्वरूप बदललेलं आहे. याचा अर्थ नेमका काय? तर मराठी भाषा काल कशी होती तर तिचं अर्थातच लिखाणाचं स्वरूप आणि मौखिक दृष्ट्या तिचे होणारे उच्चार या दोन्हीही दृष्टिकोनातून भाषा आपल्याला वेगळ्या प्रकारची असलेली पाहायला मिळते. आजची भाषा मराठी भाषा कशी आहे तर आजच्या मराठी भाषेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण झालेलं पाहायला मिळते. जसं की आपण मराठी भाषेचा उच्चार करणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांचं जर म्हणणं दैनंदिन जीवनातलं आपण त्यांचं बोलणं ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल की इकडे शुद्ध मराठी बोलली जात नाहीये. आता शुद्ध मराठी किंवा अशुद्ध मराठी असं काही प्रकार मुळातच भाषा वैज्ञानिक मानत नाही. मग शुद्ध मराठीमध्ये आपल्याला काय म्हणायचंय नेमकं तर मराठीतलेच सगळे शब्द आपण वापरतो का तर नाही. मराठी भाषेने काळानुरूप इंग्रजी भाषेमधले, फारसी भाषेमधले, उर्दू भाषेमधले, हिंदी भाषेमधले कित्येक शब्द आपलेसे केलेले आहेत आणि त्या शब्दांचा वापर हल्ली काय होत चाललाय, वाढत चाललेला आहे. आणि म्हणून आजच्या काळामधली मराठी कशी आहे ही मिश्र स्वरूपाची मराठी भाषा आपल्याला पाहायला मिळते. अधिकाधिक इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा वापर जो आहे हा आजच्या मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी व्याकरणाचं म्हणजे कालची मराठी ज्याला आपण विचार केला तर मराठीच्या कालच्या स्वरूपाचा अभ्यास करत असताना म्हणजे भूतकालीन मराठीचा अभ्यास करत असताना त्यामध्ये लिखाणाच्या बाबतीत व्याकरणाचे नियम जितके काटेकोरपणे पाळले जात होते आज तितके आपल्याला पाहायला मिळत आहेत का तर नाही. आज मराठीचं लिखित स्वरूप आपण पाहिलं तर व्याकरणिक नियमांची मोडतोड मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. आधुनिक भाषा वैज्ञानिक जे ते म्हणतात की भाषा व्याकरणाची मुळात गरजच नाहीये. ओके, अशा प्रकारे त्यांनी व्याकरणाला पूर्ण नकार दिलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे तर मराठी भाषेचा आपण विचार करायचा ठरवला तर काल, आज आणि उद्या अशा 3 टप्प्यांवरती आपल्याला तिचा विचार करता येऊ शकतो. पण आज जर मराठीची ही अवस्था आहे की ज्यामध्ये अधिकाधिक इतर भाषेतील शब्दांचा साठा आपल्याला पाहायला मिळतोय तर उद्या नेमकं तिचं स्वरूप कशा प्रकारचं असू शकेल. मग आता आपण आपल्या आजूबाजूला बघतोय मराठी भाषा नष्ट होत आहेत म्हणून बोंब मारताना लोक आपल्याला दिसतात. मग मराठी दुकानांवरती मराठी भाषेमध्ये पाट्याच लावा किंवा मराठी शाळा बंद होत आहेत त्या वाचवा. वेगवेगळ्या शाळांमधून किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा शिकण्यावरती कंपल्शन आणा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना आखल्या जातात का कारण मराठी भाषा टिकून राहावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. मग उद्या मराठीचं स्वरूप नेमकं कसं असेल याचा विचार या ठिकाणी जो आहे तो आपल्याला केलेला पाहायला मिळतो. बरोबर. मग
मराठी भाषा टिकून राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे उद्या मराठीचं स्वरूप कसं असेल हे आजचे मराठी भाषिक कशा प्रकारे तिचा वापर करतायत किंवा त्यांची एकूण सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कशी, आर्थिक परिस्थिती कशी आहे, या सगळ्यावरती मराठी भाषेचं उद्याचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणूनच ही सगळी जबाबदारी आपल्या मराठी भाषिकांवर आहे की आपली भाषा आपण कशा प्रकारे जतन करू शकतो याचा विचार कुठेतरी आज होणं गरजेचं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण एकूण 6 घटकांचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि हे पुस्तक जे आहे ते संपलं.